हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिडेवल हिस्ट्री, त्याचाच अर्थ मध्ययुगीन भारताचा इतिहास पूर्ण आपण डिस्कस करू. हा मॅरेथॉन लेक्चर आहे आणि याच्या आधी आपण एन्शियंट हिस्ट्री जी आहे, ठीक आहे, प्राचीन भारताचा इतिहास पूर्ण डिस्कस केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. जर ज्यांनी व्हिडिओ नसेल बघितला तर ते लिंकला ॲक्सेस करून हे व्हिडिओ बघू शकतात. आणि बघा, आपण एन्शियंटला पहिले कव्हर केलं, त्याच्यानंतर मग मिडेवल आणि नंतर मग आपण मॉडर्न वगैरे कव्हर करू, सो दॅट एक प्रॉपर क्रोनॉलॉजी तुम्हाला समजून येणार की कशा हिशोबाने इंडियामध्ये काय काय चेंजेस आले होते ड्युरिंग एन्शियंट, मिडेवल और मॉडर्न इंडिया टाईम. ओके. आणि एक गोष्ट, करंट अफेअर फॉर MPSC प्रिलिम्स, त्याच्याकरिता आम्ही आमच्याकडून एक बुकलेट आणलेली आहे. काही मुलांनी ही बुकलेट आधीच घेतली, कारण की याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर या बुकलेटमध्ये आपण 2024 ऑगस्ट, ठीक आहे, टू मे 2025 पर्यंत पूर्ण एंटायर करंट अफेअर कव्हर केलेला आहे. आता मेच्या नंतर नेक्स्ट ऑगस्ट, दॅट इज ऑगस्ट 2025 पर्यंतचं जितकं पण करंट अफेअर आहे ते आम्ही ज्या मुलांनी ही बुकलेट घेतली आहे त्यांना आम्ही सेपरेटली तसं पण सेंड करू, ठीक आहे. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ही जे करंट अफेअर आहे ऑफ जून मंथ ती आलेली आहे. मी हे यांचं सर्वांचं सॅम्पल तुम्हाला आता दाखवणार, पण त्याच्या आधी हे ऐकून घ्या की करंट अफेअर जून मंथची आलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर PYQची बुकलेट जी आहे ती लवकरच आणणार आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड एक मेजर अनाउन्समेंट जे राहणार आहे टेस्ट रिलेटेड, ते मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी आपण एकदा बुकलेटची सॅम्पल बघून घेऊया. सो ही आहे आपली करंट अफेअरची बुकलेट, ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात आधी जितके पण PYQ झाले आहेत पर्टिक्युलर टॉपिक्सला, ठीक आहे, ही बुकलेट PYQ अनालिसिस नंतर बनली आहे. सो जितके पण PYQ झाले आहे पर्टिक्युलर टॉपिकचे ते आम्ही पहिले कव्हर केले. त्याच्यानंतर सपोज वी आर कन्सिडरिंग गव्हर्नमेंट स्कीम, देन वी डिस्कस एंटायर गव्हर्नमेंट स्कीम्स. ओके. त्याच्यानंतर आता रिपोर्ट अँड इंडेक्सेसवर प्रश्न येतात, तर पहिले PYQचे क्वेश्चन्स मेन्शन केले आहेत, त्याच्यानंतर रिपोर्ट अँड इंडेक्सेस कव्हर केले आहेत, मग बुक्स अँड ऑथर अँड रेस्ट ऑफ द सेक्शन झालं, ठीक आहे. तर तुम्ही याला बघू शकता. याची सॅम्पल PDF जी आहे टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. ज्यांना बघायचं असेल ते बघू शकता. ज्यांना परचेस करायची असेल त्याची लिंक जी आहे मी पिन कमेंटमध्ये मेन्शन करून घेणार. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग, जी आपली जूनची मॅगझिन आहे, ओके, ही आहे आपली जूनची मॅगझिन. तर याच्यात मी तुम्हाला सांगून देते की कशा प्रकारे आपण कव्हर केलं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे आता मेन्स जी आहे ती आपली रिटन फॉर्ममध्ये होणार आहे. सो ही जे बुकलेट आहे ते प्री प्लस मेन्स पर्स्पेक्टिव्हनी डिझाईन केलेली आहेत. दिस इज अ इंडेक्स पेज, ठीक आहे. सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला मी नेहमी सांगते की आपलं जो आहे सिलेबस माहिती होणे गरजेचे आहे. तर सपोज वी आर कन्सिडरिंग GS1, तर सब्जेक्ट वाईज सिलेबस वाईज जे आहे ते आपण करंट अफेअर कव्हर केलेलं आहे. सपोज वी आर कन्सिडरिंग इंडियन कल्चर, तर इंडियन कल्चरमध्ये जून मंथमध्ये काय काय करंट अफेअर होते ते आपण कव्हर केलेले आहेत. मग मॉडर्न हिस्ट्री झालं, त्याचबरोबर बाकी हे सर्व सब्जेक्ट्स, ठीक आहे. ही मॅगझिन आहे, ही सर्व मुलांसाठी आपण फ्रीली अवेलेबल करून देतो. तर त्याच्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलवरून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा याची मी जे लिंक आहे ती सर्व कमेंट सेक्शनमध्ये अवेलेबल करून देणार, ठीक आहे. एंटायर बुकलेट जी आहे आपल्या सिलेबसला कन्सिडर करून बनवलेली आहे. इफ यू आर कन्सिडरिंग पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यू, तर 2025 जूनमध्ये जितके करंट अफेअर आले आहेत त्या टॉपिक रिलेटेड त्याला आपण कव्हर केलेलं आहे. मेन्स आणि प्री पॉईंट ऑफ व्ह्यूने बनलेली आहे. ज्या मुलांनी करंट अफेअरची जी बुकलेट आहे, ठीक आहे, ती परचेस केली असेल त्या सर्व मुलांना मी स्वतः जे आहे ईमेल करून घेणार ही आपली जून मंथची करंट अफेअरची बुकलेट. आणि बाकीची मुलं आहेत त्यांनी ही बुकलेट ॲक्सेस करू शकतात टेलिग्राम चॅनलवर. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे मला तुम्हाला सांगायची आहे ते आहे आपल्या पुढचं नेक्स्ट मंथचं प्लॅन, ठीक आहे, ज्याच्यामध्ये जस्ट अ सेकंड मी तुम्हाला दाखवते. तर बघा, खूप सारे मुलांना एक क्वेश्चन नेहमी होते की मॅम क्वेश्चन्स हवे आहेत आम्हाला फॉर अ प्रॅक्टिस, ठीक आहे, आणि त्यांना सेक्शनल टेस्ट हवी होती सेक्शन वाईज, ठीक आहे. इफ यू आर कन्सिडरिंग पॉलिटीमधलं सपोज आपण प्रिॲम्बल लेसन शिकत आहोत, तर प्रिॲम्बलवरचे क्वेश्चन हवे होते, ठीक आहे. अशा टाईपचे जे काही त्याला सेक्शनल हवे होते तर याचं सोल्युशन आम्ही घेऊन आणलेलो आहोत. तर सर्वात आधी फ्रॉम नेक्स्ट मंथ, दॅट इज फ्रॉम ऑगस्ट, आपण जे आहे एक सिरीज रन करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण एंटायर सिलेबस जे आहे MCQ फॉर्मॅटमध्ये कव्हर करणार आहोत, ठीक आहे. याचा जो टाइम टेबल आहे मी चॅनलवर इव्हन टेलिग्रामवर
इव्हेंट यूट्यूबच्या पोस्टवर सर्व याच्यात अपलोड करून घेईल. तर तुम्हाला काय करायचं राहणार, सपोज फर्स्ट वीकमध्ये आपण जे आहोत फर्स्ट लेक्चरमध्ये इफ वी आर कन्सिडरिंग पॉलिटी मधलं प्रिॲम्बल लेसन, ठीक आहे, फंडामेंटल राईट लेसन. सो मी टाइम टेबल आधीच पब्लिश करून घेणार. सो त्या टाइम टेबलला काय करायचं आहे, फॉलो, म्हणजे ज्या मुलांना फॉलो करायचं आहे त्या हिशोबाने ते करू शकतात. ज्या मुलांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे ते येऊन डायरेक्ट टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. तर बघा, हे 2013 to 2024 च्या PYQ अनालिसिस नंतर नंबर ऑफ क्वेश्चन कुठल्या टॉपिकमधून किती आले आहेत त्याची हे एक PPT आहे. या एक पेज आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण सांगितलं आहे की काय काय किती किती क्वेश्चन्स आले होते. तर हे आपण एन्शंट हिस्ट्रीच्या टाइमला पूर्ण डिस्कस केलं. आता आपलं हे 3 सेक्शन राहणार. साऊथ इंडियन किंगडम, सर्टन किंगडम जसं की विजयनगर एम्पायर वगैरे झालं, ठीक आहे, चोलाचं टाइम पिरियड वगैरे झालं, हे सर्व आपण इथे डिस्कस करू, ज्याच्यावर 8 प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर दिल्ली सल्तनत इज अ मेजर वन, ठीक आहे, ॲज कम्पेअर टू मुघल हिस्ट्रीपेक्षा दिल्ली सल्तनतवर सर्वात जास्त क्वेश्चन्स आहेत. ओके. सो ॲज अ मेंटर म्हणून मी तर सर्वच कव्हर करणार या आपल्या मॅरेथॉन लेक्चरमध्ये. पण आता तुम्हाला प्रायोरिटाईज करायचं आहे की कुठल्या सेक्शनला किती टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे. ठीक आहे. इट मीन्स व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, पण कुठल्या सेक्शनमध्ये तुम्हाला वारंवार व्हिडिओ बघायची गरज असेल तो सेक्शन, जसं दिल्ली सल्तनत वाचत आहोत, एकदा व्हिडिओ बघण्याच्या जागी दोनदा बघून घ्या दिल्ली सल्तनतवाला सेक्शन. अशा हिशोबाने तुम्ही प्रायोरिटाईज करा आणि जो हा व्हिडिओ आहे मेडिवल हिस्ट्रीचा कम्प्लीट करून घ्या. ओके. सो दॅट तुमचं एन्शियंट आणि मेडिवल हे कम्प्लिटली एक म्हणू शकतो रिवाईज होऊन जाणार. ठीक आहे. ऑब्व्हियसली तुम्ही कुठे ना कुठं प्रिपेअर केलेच असेल, पण आता हा रिव्हिजन व्हिडिओ आहे, सो पूर्ण एकदा तुमचं चांगल्याने रिवाईज होऊन जाणार. आणि हे जी पूर्ण PDF आहे मी पिक्टोरल फॉर्मॅटमध्ये थोडं आणलं आहे, सो दॅट तुम्हाला पण असं बोरिंगचं नाही वाटणार. कारण की मोस्ट ऑफ द स्टुडंट म्हणतात की हिस्ट्री खूप बोरिंग वाटते, पण असं काही बोरिंग नाही राहणार. ठीक आहे. एंटायरली खूप सुंदर एका पिक्टोरल म्हणू शकतो आपण PPT बनवली आहे. ओके. सो स्टार्टिंग विथ द मेडिवल हिस्ट्री. तर मेडिवल हिस्ट्रीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, हे याच्यामध्ये एक दिल्ली सल्तनत आणि मुघल हे सर्वात इम्पॉर्टंट होऊन जातात फॉर अ डिस्कशन. त्याच्यानंतर एक मदार किंगडम येते, एक विजयनगर किंगडम आणि बहामनी किंगडम, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर हे साऊथमधलं चोला किंगडम हे एक इम्पॉर्टंट आहे, याच्यामधून प्रश्न येतात. आणि येस, PYQ मधामधात आपण डिस्कस केलेले आहेत. ओके. सो PYQचे आन्सर्स तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचे. PYQज जसं आपण स्लाईडमध्ये समोर समोर जाऊ तसं आपण PYQज पण काही डिस्कस करून घेऊ. ओके. आणि राहिलं मग मुघल नंतर आता हा लेटर मुघल पिरियडचा टाइम येतो आणि हळूहळू मग मुघल जाऊन मग कसे ब्रिटिशचं इन्व्हर्जन होते ते आपण मॉडर्न हिस्ट्रीच्या डिस्कशनच्या टाइमला कम्प्लिटली डिस्कस करून घेऊ. ओके. आणि चला, तर बघा, मेडिवल हिस्ट्री जे आहे ना, यांचं बेसिकली स्टार्टिंग असं झालं की 1750 AD टू 1200 AD. ठीक आहे. हा टाइम पिरियडला आपण मेडिवल हिस्ट्रीचा टाइम पिरियड असं म्हणतो. आणि यामध्ये आपण जेव्हा एन्शियंट हिस्ट्रीची एंडिंग केली होती, ज्यांनी नसेल बघितलं प्लीज व्हिडिओ एकदा बघून घ्या, सो दॅट तुम्हाला एक चांगलं लिंकेजेस मिळून जाईल. तर तेव्हा आपण डिस्कस केलं होतं, एक ट्राय पार्टी स्ट्रगल झालं होतं 3 किंगडम्सच्या मधात. ट्राय पार्टीमध्ये एक होतं गुज्जर प्रतिहार्स, ठीक आहे, नॉर्थ इंडियामधले. सेकंड होते पालाज इन ईस्टर्न इंडिया. थर्ड होते राष्ट्रकुताज ऑफ साऊथर्न इंडिया. इथे तुम्ही बघू शकता या मॅपवर खूप चांगल्या प्रकारे दिलं आहे. गुज्जर झालं, हे राष्ट्रकुताज झालं आणि हे पालाज. या 3 किंगडममध्ये जेव्हा फाईट झाली होती, ट्राय पार्टी स्ट्रगल झालं होतं आणि त्याच्यानंतर याचं जेव्हा स्ट्रगल झालं त्याच्यानंतर खूप सारे रिजनल किंगडम्स किंवा खूप जास्त ब्रेकडाऊन होत गेलं आणि कुठं ना कुठं हे आउटसाइडर्सला इन्व्हेजन करण्यासाठी संधी मिळून गेली. ठीक आहे. आणि हळूहळू ऑब्व्हियसली हा एम्पायर जो आहे आपल्या इंडियामधलं जे होतं त्या टाइमला ते डिक्लाइन होत गेलं आणि हळूहळू आउटसाइडर येऊन इंडियामध्ये त्यांचं एम्पायर किंवा किंगडम इस्टॅब्लिश करायला लागले. ठीक आहे. तर हे झालं आपलं स्टार्टिंग. ओके. आणि कोण जिंकलं? ठीक आहे. एकदा मला तुम्ही सांगा, ट्राय पार्टी स्ट्रगलमध्ये या 3 पार्टीजमधून कोणती पार्टीज या म्हणू शकतो कोणत्या किंगडमनी विक्ट्री मिळवली होती, मला कमेंटमध्ये जरूर मेन्शन करून सांगा. याच्याने समजून येणार की किती मुलांनी एन्शियंट हिस्ट्री चांगल्याने वाचली आहे. नाव सर्टन हे जे आहेत ना गुज्जर प्रतिहास वगैरे, आपण थोडं बेसिक त्यांच्याबद्दल डिटेल बघून घेऊ आणि त्यांचे मेजर किंगडम्स बघून घेऊ. कारण की मी लास्ट टाइमच तुम्हाला सांगितले होते जेव्हा आपण एन्शियंट हिस्ट्री डिस्कस केलं होतं, तर कुठल्या किंगडमला बिलॉंग करतो. ठीक आहे. सिमुकवर प्रश्न आला होता, तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. 2024मध्ये. सो कुठला किंग कुठल्या किंगडमला बिलॉंग करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हे आपण इथं डिस्कस करून घेऊ त्या हिशोबाने. आणि सर्टन काय बेसिक डिटेल्स जे आपल्याला माहीत पाहिजे ते पण आपण इथं डिस्कस करून घेऊ. तर हे प्रतिहारवालं रिझन बघा, हे मॅप
रिजन बघू शकता तुम्ही प्रतिहाराने किती एम्पायर त्या टाइमला कॉन्कर केलं होतं. ठीक आहे. आता प्रतिहारला गुज्जर प्रतिहार पण म्हणलं जाते. बेसिकली हे ना पॅस्टोरल आणि फायटर्स होते. ठीक आहे. पॅस्टोरल कम्युनिटी होती. या डायनेस्टीचं फाउंडेशन जर बघितलं, या फाउंडर बघितलं, ते होते हरिश्चंद्र. ठीक आहे. आणि हे अराउंड जोधपूर, साऊथ ऑफ राजस्थान या रिजनमध्ये कव्हर केलं आणि हळूहळू बाकी जे किंग्स केले त्यांनी एक्सपांड करून घेतलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतिहार आणि गुज्जर एका बेसिक एक टेम्पल आर्किटेक्चर त्यांनी डेव्हलप केलं होतं. ठीक आहे. ते आहे खजुराहो. ठीक आहे. खजुराहो टेम्पल सर्वांना माहीत असेल आणि या टेम्पलला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये पण मेन्शन केलं गेलं आहे. ओके. आणि हे इम्पॉर्टंट होऊन जाते फ्रॉम आर्ट अँड कल्चर पॉईंट ऑफ व्ह्यू. हे आपल्याला थोडं आयडिया राहायला पाहिजे आणि आर्ट अँड कल्चर पीमध्ये जरी पण कमी येत असेल पण मेन्ससाठी आपल्याला इम्पॉर्टंट होऊन जाते, कारण की आता मेन्स UPSCच्या फॉर्मॅटमध्ये झाली आहे आणि ऑब्व्हियसली सिलेबसमध्ये आर्ट अँड कल्चरचं आर्किटेक्चरवाला पार्ट येतो. सो आपल्याला थोडा अबाउट आयडिया पाहिजे की कुठलं टाईप ऑफ आर्किटेक्चर असतो आणि कुठलं युनेस्कोमध्ये आहे वगैरे वगैरे. ओके. त्याच्यानंतर हे इथे यांच्या टाइम पिरियडमध्ये ना एक राजशेखर म्हणून एक पोएट होते, ड्रामाटिस्ट होते. ठीक आहे. ही लिव्ह ड्युरिंग द टाइम ऑफ अ गुज्जर प्रतिहार्स आणि पर्टिक्युलरली जेव्हा महिपाल, ठीक आहे, हे किंग होते त्यांच्या टाइमला बेसिकली हे राजशेखर म्हणून जे पोएट त्यांच्या टाइमला म्हणजे कोर्टमध्ये होते आपण म्हणू शकतो. ओके. एक अल मसुदी हे फॉरेन ट्रॅव्हलर पण यांच्याच टाइमला आले होते. ठीक आहे. आपण अँशंटच्या टाइमला डिस्कस केलं होतं फाहिन आणि ह्युएन सॅंग हे 2 मेजर ट्रॅव्हलर्स होते. ठीक आहे. जे कुठल्या किंगच्या टाइमला आले होते ते पण तुम्ही एकदा मला कमेंटमध्ये सांगा, सो दॅट थोडं एंगेजमेंट वाढवा. ठीक आहे. थोडं ऍक्टिव्ह राहा, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवा. ठीक आहे. कमेंटमध्ये मेन्शन करत जा. बघू, वापस जाऊन नाही बघायचं. तुम्ही ट्राय करा की तुम्हाला आठवते की नाही. आता जसं मी प्रश्न विचारलं, डायरेक्ट आठवा आणि कमेंटमध्ये मेन्शन करून घ्या. ठीक आहे. तुमचं पण लक्षात राहणार की म्हणजे तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की तुम्हाला लक्षात आहे की नाही. ठीक आहे. नाही लक्षात येत आहे मग व्हिडिओ बघा किंवा तुम्ही बुकमधून रिवाईज करून घ्या तुमच्या आणि मग कमेंटमध्ये नंतर टाका. पण पहिल्या अटेम्प्टमध्ये स्वतः जो आहे विचार करून ट्राय करा की कोण कुठल्या किंगडममध्ये आहे. जे काही मी प्रश्न विचारते फर्स्ट अटेम्प्टमध्ये स्वतः विचार करूनच आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे झालं आपलं बेसिक आयडिया अबाउट प्रतिहार्स. तर प्रतिहार्समधले काही मेजर किंग्स बघून घेऊ एकदा. एक येते नागभट्ट, ज्यांनी राष्ट्रकुटा किंगला डिफीट केलं होतं. राष्ट्रकुटा किंग ध्रुव. राष्ट्रकुटा कोण हे आपण बघितले ना, गुज्जर प्रतिहार्स आणि पालास आणि राष्ट्रकुटास. ठीक आहे. ते इथल्या एका किंगला त्यांनी डिफीट केलं होतं. नंतर आहे वत्सराजा. ठीक आहे. आता वत्सराजा यांनी कन्नौजला आपली कॅपिटल बनवली. त्याचबरोबर यांची एक पॉलिसी होती एक्सपान्शनिस्ट पॉलिसी. ठीक आहे. त्याचाच अर्थ आहे की ती खूप जास्त किंगडम या एरिया एक्वायर करत गेले. ठीक आहे. त्यांची एक कॉन्फ्लिक्ट झाली होती धर्मपालासोबत. धर्मपाला नावाने समजून येते, हे पाला किंगचे मेजर हे होते. ठीक आहे. म्हणजे मेजर किंग होते, वन ऑफ द मेजर किंग. आणि त्याचबरोबर राष्ट्रकुटास किंग सोबत पण यांचं वॉर झालं होतं. आणि इन शॉर्ट वत्सराजा जे होते हे त्रायपाटी स्ट्रगल मधले मेजर हेड राहिले होते. या म्हणू शकतो यांच्याच टाइमला हे सुरू झालं होतं. नंतर येते एक नागभट्टा. आता नागभट्टा यांचं जर बघितलं, यांनी पण खूप सारे रिजन एक्वायर केला, जसं की कन्नौज रिजन झालं, इंडो गॅग्नेटिक प्लेनवाला रिजन झालं. आणि यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर यांनी शिवा टेम्पल बनवला होता, जो सोमनाथमध्ये आहे. ठीक आहे. ॲट सोमनाथ इन गुजरात. त्याच्यानंतर एक मेजर किंग येते भोजवन किंवा मिहीर भोज. ठीक आहे. MPSC मध्ये तर आलं नाही आहे प्रश्न, पण UPSC मध्ये यांच्यावर प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. मिहीर भोजवर कुठल्या किंगडमला ते बिलॉंग करत होते म्हणून. ठीक आहे. तर मिहीर भोज एक झाले, प्रतिहारा किंगडमला बिलॉंग करत होते आणि त्यांनी विक्ट्री मिळवली पालास आणि राष्ट्रकुटाजवर. ओके. हे इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जाते आणि हे विष्णूची वगैरे डिवोटी होते. अँड दॅट्स इट. हे झालं आपलं प्रतिहाराबद्दल. आता बघू पालाच. आता पालाचा फाउंडर कोण होता? पालाचा फाउंडर होता गोपाला. ठीक आहे. यांनी मुंगेर या रिजनला आपली कॅपिटल बनवली होती. पाला जे होते बेसिकली बेंगाल आणि बिहारवाल्या रिजनमध्ये होते. एकदा मॅप दाखवून घेते. हे बघा, पालाज या रिजनमध्ये होते. मग पाला मेनली महायाना बुद्धिझमला फॉलो करत होते. त्याचबरोबर तांत्रिक स्कूल ऑफ बुद्धिझमला पण फॉलो करत होते. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे बुद्धिझम जे आहे, बुद्धिझमचे डिफरंट टाईप्स आहे. एक झालं महायान, हिनियान, तांत्रिक बुद्धिझम. ठीक आहे. तर याच्यामधलं हे 2 टाईप्स यांना फॉलो करत होते. एकदा मला कमेंटमध्ये सांगाल की महायाना बुद्धिझम हे कोणते किंग मेनली फॉलो करत होते ड्युरिंग अ एन्शियंट टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे पाला किंगडममध्ये बघितलं तर यांची खूप सारे कल्चरल टाईज होती तिबेट या रिजन सोबत. आणि यांच्या टाइमला 2 एक मेजर स्कॉलर राहत होते. ठीक आहे. ते कोण स्कॉलर होते? एक होतं संत संतार शिष्टा आणि दीपांकरा. ओके.
आणि मग बेंगॉल रिजनमध्ये पाला किंगडम जेव्हा सुरू होतं त्याला गोल्डन पिरियड ऑफ अ बेंगॉल असं त्या टाइमला म्हणलं जायचं, ठीक आहे. आणि एक सुलेमान म्हणून ट्रॅव्हलर होते, ते पाला किंगडमच्या टाइमला आले. अलमुसुद्दी आले होते प्रतिहाराच्या टाइमला, आणि पालासच्या टाइमला होते सुलेमान म्हणून. ओके. आणि पाला डायनेस्टी डिस्ट्रॉय केली गेली बाय सेन डायनेस्टी, जे विजया सेनच्या अंडरमध्ये होती. ओके. आता याचे मेजर किंग बघू. जसं सांगितलं, गोपालांनी फाउंडेशन केलं होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पण इथं रेड पेननी हायलाइटेड आहे ना, ते इम्पॉर्टंट होऊन जाते ॲज कम्पेअर टू बाकी रेस्ट ऑफ द सेक्शन, ठीक आहे. तुमच्यासाठी सोपी करून घेतलं. मग हे गोपाला जे होते त्यांनी ओदंतपुरी मॉनेस्ट्री बनवली होती बिहारमध्ये, ठीक आहे. आणि हे सेकंड लार्जेस्ट होती आफ्टर नालंदा युनिव्हर्सिटी. नालंदा युनिव्हर्सिटी कोणत्या किंगच्या टाइमला बनली होती ते पण मला कमेंटमध्ये एकदा मेन्शन करून घ्या. त्याच्यानंतर धर्मपाला. आता धर्मपाला बघितलं तर यांनी एक विक्रमशिला युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश केली. आणि आत्ताच थोड्या एका स्लाइड पहिले बघितलं होतं, धर्मपाला यांनी जे आहे त्यांचं वॉर झालं होतं प्रतिहारा किंग सोबत, ठीक आहे, नागभट्ट सेकंड सोबत. आणि ही वॉज बिन डिफिटेड, म्हणजे हे जे होते धर्मपाला डिफिटेड बाय द राष्ट्रकुता किंग ध्रुवा ॲज वेल एज द प्रतिहारा किंग नागभट्टा. आणि यांनी रिवाईव्ह केली होती नालंदा युनिव्हर्सिटीला. त्याच्यानंतर देवपाला आली. देवपालाने बेसिक एक्सपान्शन केला ईस्टर्न साईडला, आसाम वगैरे रिजनला. आणि यांच्या हे जे होते ना, यांच्या कोर्टमध्ये एक पोएट राहत होते. ते जे पोएट होते ते बुद्धिस्ट स्कॉलर पण होते, ज्यांचं नाव होतं विराज दत्ता, ठीक आहे. यांनी एक पुस्तक लिहिली होती लोकेश्वर शतका, ठीक आहे, लोकेश्वर शतका. सो हे एक झालं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वर्ड्स नाही तर थोडे जास्त टफ आहे, तर थोडं प्रोनाऊन्सिएशन इकडे तिकडे होऊ शकते, ठीक आहे. तर त्या केसमध्ये प्लीज पार्डन इन दॅट केस. आता आपण बघू पालाज आणि प्रतिहाराजच्या टाइमला ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं. तर बघा, याच्यामध्ये ना एक प्रोव्हिन्स असतो, आपल्याला माहिती आहे, एक मेजर, त्याला त्यांनी भुक्ती असे म्हणायचे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या याला त्यांनी मंडलास किंवा विषया असं म्हणायचं. आणि भुक्ती जे होतं त्याला हेड कोण करत होते, उपारिकास. ओके. आणि विषया जे होते त्यांचे हेड कोण होते, विजापती, ज्यालाच मंडलास पण म्हणलं जायचं, ठीक आहे. विषया किंवा मंडलास, सॉरी, येस, विषया किंवा मंडलास, आणि त्यांचे हेड होते विजापती. आणि विषयाच्या पण खालचं जे होतं युनिट, स्मॉलर युनिट, त्याला पटाला असं म्हणलं जायचं. त्याचबरोबर भोगपती किंवा समंता हे चीफ राहायचे ऑफ अ विलेज. नंतर राष्ट्रकुटा. आता राष्ट्रकुटा नावानी बघा, राष्ट्रकुटा हे जे नाव आहे चीफ ऑफ राष्ट्र या टर्मपासून डिराईव्ह झाले आहे. आणि हे राष्ट्रकुटा डायनॅस्टीनं बेसिकली ते फिडिटरी राहिले होते चालुक्याची. चालुक्य आपण एन्शियंट हिस्ट्रीच्या टाइमला डिस्कस केलं होतं, ठीक आहे, बदामी चालुक्य, वेंगी चालुक्य वगैरे. त्याच्यानंतर आता राष्ट्रकुटा जे होते ना, त्यांनी आपली कॅपिटल मकेनखेडला बनवली. त्याचबरोबर राष्ट्रकुटा फाउंड कॉन्स्टंटली अगेन्स्ट, त्यांची कॉन्स्टंट फाईट होत होती वेरियस किंगडम्स. ते त्याच्यामधून एक होतं चालुक्याज ऑफ वेंगी, पल्लवाज ऑफ कांची, आणि पांड्याज ऑफ मधुरा. हे आपण एन्शियंट हिस्ट्रीच्या टाइमला पूर्ण एंटायरली डिस्कस केलं होतं. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रकुटामधला एक वन ऑफ द मेजर किंग आपण म्हणू शकतो, आणि ही वॉज द लास्ट किंग, ठीक आहे, ते होते कृष्णा थर्ड. आणि यांची जी पॉलिसी होती थोडी आपण म्हणू शकतो टॉलरंट होती टुवर्ड्स अदर रिलिजन, ठीक आहे. ते पॅट्रोनाइज करत होते शिवानिझम, वैष्णनिझम आणि जैनिझम. आता राष्ट्रकुटाचे काही मेजर किंग बघून घेऊ. दंतीदुर्ग होते, ठीक आहे. बेसिकली ही वॉज अ फेडिटरी ऑफ अ चालुक्यास किंग कीर्तिवर्मन सेकंड यांनी राष्ट्रकुटा डायनेस्टीला फाउंड केलं होतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कृष्णा वन होते. आता कृष्णा वन मधला बेसिक कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर यांनी कैलाशनाथ जो टेम्पल आहे एलोराचा, ठीक आहे, त्याला डिझाईन केलं होतं. हे त्यांच्या टाइम पिरियडमध्ये हे बनवलं गेलं होतं. त्याच्यानंतर ध्रुवा. आता ध्रुवा जे होते ही लेड अ सक्सेसफुल एक्सपेंडिचर टू द कनौज, आणि यांनी डिफीट केलं होतं नागभट्टा सेकंडला. आता नागभट्टा सेकंड आत्ताच आपण बघितलं प्रतिहाराला बिलॉंग करत होते. त्याच्यानंतर धर्मपालाला पण यांनी, म्हणजे पाला डायनेस्टीचे होते, त्यांना हे डिफीट केलं होतं. त्याच्यानंतर इथे अमुग वर्ष. अमुग वर्ष इम्पॉर्टंट होऊन जाते राष्ट्रकुटामधला. तर अमुग वर्ष जे होते, अमुग वर्ष वन, यांना अशोक ऑफ अ साऊथ असं म्हणलं जायचं, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे अशोका किंगडमचा मेजर एक्सपान्शन नॉर्थ इंडियाच्या रिजनमध्ये होता. तर अशोक ऑफ अ साऊथ अमुग वर्षाला म्हणलं जाते. आणि यांना त्याचबरोबर गुप्ताचे जे किंग होते विक्रमादित्य, ठीक आहे, त्यांच्यासोबत पण कम्पेअर केलं जाते. आणि अशोक हे जे होते अमोघ वर्ष यांनी मखेनखेडला आपली कॅपिटल बनवली होती. त्याचबरोबर ही डिफिटेड ईस्टर्न चालुक्यास, आणि त्याचबरोबर त्यांनी खूप सारे फ्रेंडली रिलेशन एस्टॅब्लिश केले होते डिफरंट किंगडमसोबत. यांनी एक पुस्तक लिहिली होती कविराज मार्ग, ठीक आहे, कन्नड लँग्वेजमध्ये. त्याचबरोबर ही एक पुस्तक होती त्यांनी संस्कृतमध्ये लिहिली होती.
आणि ही वॉज अ फॉलोअर ऑफ अ जैनिझम. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, लिटरेचरवर मेनली MPSC प्रश्न विचारतो. सो कुठला किंगने अगर लिटरेचर लिहिलं असेल तर ते तुम्ही चांगल्याने लक्षात ठेवा. जसं इथं अमुक वर्षवांनी हे 2 बुकं लिहिली होती, तर यांच्याबद्दल आपल्याला माहीत राहायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा, काही मुलांना माझी स्पीड फास्ट वाटू शकते. थोडं ऑब्व्हियसली यूट्यूबमध्ये ऑप्शन आहे की स्पीड कमी जास्त करू शकता, तर त्या हिशोबाने आपल्या अंडरस्टँडिंग ज्याच्याने चांगली होऊ शकते त्या हिशोबाने स्पीडला ॲडजस्ट करून घ्या. ओके, आता आपण हे मेजर किंगडमच बघून घेतले. ठीक आहे, प्रतिहारास, गुज्जर्स आणि गुज्जर प्रतिहारास, पालास आणि राष्ट्रकूटास. आता आपण काही दुसरे किंगडम्स बघू, कुठल्या रिजनमध्ये ते होते ते एकदा तुम्हाला आयडिया देऊन देते. तर ही मॅप बघा, चौहान्स ऑफ दिल्ली, अजमेर. ठीक आहे, पालाज आपण बघितलं आसामवाला या बेंगॉलवाल्या रिजनमध्ये होते. प्रतिहार ऑफ कन्नौज, चंडेला ऑफ जेकाभुक्ती. ठीक आहे, परमार ऑफ मालवा रिजन, राष्ट्रकूट ऑफ मखेनखेड आणि हे बाकी सर्व. ठीक आहे, ते एकदा याला बघून घेऊन घ्या की कुठल्या रिजनमध्ये बाकी किंगडम्स त्या टाइमला एक्झिस्ट करत होते. आता मेन एक येऊन जाते चोला डायनेस्टी. चोला आणि विजयनगर एम्पायर वन ऑफ द इम्पॉर्टंट वन म्हटलं जाते. त्याचबरोबर मग दिल्ली सल्तनत एक इम्पॉर्टंट होऊन जाते आणि त्याच्यानंतर मुघलवर पण प्रश्न येतात, पण ॲज फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे. ठीक आहे, आता आपण बघू चोला डायनेस्टी. तर बघा, चोला डायनेस्टीनं खूप लॉंग पिरियड ऑफ टाईम पर्यंत त्यांचं रूल राहिलं आणि चोलानी बेसिकली हा एक पार्ट ॲक्वायर केला होता. ठीक आहे, ड्युरिंग धिस टाईम फ्रेम. ठीक आहे, आता चोलाजला बेसिकली इम्पेरल चोला पण म्हणलं जाते ऑफ अ तंजोवर. चोला डायनेस्टीचे फाउंडर होते विजयाला. ठीक आहे, आणि ही वॉज अ फेडिटरी ऑफ अ पल्लवास. आता पल्लवास इथं होते आपल्याला माहिती आहे. अँशियंट हिस्ट्रीचे आपण मॅप्स मी तुम्हाला जेव्हा दाखवले होते, ठीक आहे, तर तिथं तुम्ही नोटीस केलं असेल की पल्लवास पण इकडेच कुठेतरी होते. तर याचेच फ्युडिटरी होते चोलास. ठीक आहे, आणि चोलांनी आपल्या इकडे एम्पायर एस्टॅब्लिश केलं. ग्रेटेस्ट किंग जर बघितलं चोलाचं, ते होते राजा आणि राजेंद्र वन. यांच्या टाइमला अग्रहट्टा म्हणून एक पर्शियन विल पण खूप जास्त यूज केली जायची. ठीक आहे, आता आपण बघू चोलाचे मेजर किंग्स. तर विजयाला चोला. ठीक आहे, यांनी बेसिकली फाउंडर होते, मी आधीच सांगितलं, इम्पेरर चोलाचे. यांनी कॅपिटल या म्हणू शकतो यांचं कॉन्कर जर बघितलं तर तंजौर रिजनला यांनी कॉन्कर केलं होतं. मग येथे आदित्य चोला वन यांनी डिफीट केलं पल्लवास किंगडमला. पल्लवास किंगडममधले जे अपिरिजिता म्हणून होते, ठीक आहे, त्यांना डिफीट केलं होतं आणि फर्दर त्यांनी त्या टोंडाली मंडलम या एरियाला ॲक्वायर केलं होतं. नंतर इथे परंतका चोला वन. ठीक आहे, तर हे जे होते यांनी एक टायटल अज्युम केलं होतं मधुराई कोंडा. ठीक आहे, जेव्हा त्यांनी मधुराई या रिजनला कॅप्चर केलं होतं. आणि परांतिका चोला वन जे होते ना, त्यांची काही की मेजर बॅटल राहिले. त्याच्यामधलं एक आहे वेल्लोरची बॅटल, ज्याच्यामध्ये त्यांनी पांड्या रूलर राजसिम्हा सेकंड आणि कशप्पा सेकंडला डिफीट केलं होतं. त्याच्यानंतर वलया, ठीक आहे, यांना डिफीट केलं होतं. म्हणजे ही डिफिटेड वलयाची जी बॅटल झाली होती त्याच्यामध्ये ही डिफिटेड राष्ट्रकूता किंग कृष्णा सेकंड आपण डिस्कस केलं होतं. आणि कृष्णा सेकंड जे होते सर्वांना माहिती आहे, आताच डिस्कस केलं. कृष्णा सेकंडबद्दल आय थिंक इथे आलं नाही आहे, पण ते इतकं काही इम्पॉर्टंट नसेल, पण जे काही इम्पॉर्टंट आहे आता समोर सांगून दिलं. कृष्णा थर्ड जे होते ते लास्ट रूलर होते आपल्या राष्ट्रकूटा डायनेस्टीचे. आताच थोडं बघितलं होतं, तर थोडं लक्षात ठेवायचं. असं थोडं लिंकेज बनवून चाललं की थोडं चांगल्याने आपल्याला प्रत्येक गोष्टी लक्षात राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड बॅटल जर यांची बघितली तर तक्कोलम. ठीक आहे, या रिजनमध्ये त्यांनी केली होती आणि हाऊएव्हर ही लॉस टू द राष्ट्रकूटाच. ओके, अँड यांचे सन जे होते राजा आदित्य ते पण किल केले होते या टाइमला. ओके, आणि हे झालं यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, पराजता वन. ठीक आहे, द एम्पायर फेस इन्स्टॅबिलिटी अंटिल राजा वन. ठीक आहे, यांच्यानंतर हे पण किंग आले, पण त्या टाइमला पण काही एकदम मेजर एक्सपान्सन झालं नाही. मग चोला डायनेस्टीमधले एक राजा चोला वन हे जेव्हा आले त्याच्यानंतर एक मेजर एक्सपान्शन झालं चोला डायनेस्टीचं. ठीक आहे, त्यांनी स्वतःला या नावाने पण बोलवायचे. ठीक आहे, त्याच्याच बरोबर जसं मी आता सांगितलं, ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट चोला रूलर आणि हे शिवाला काय म्हणायचं आपण म्हणू शकतो फॉलो करत होते शिवाला. त्यांनी खूप सारे टायटल अज्युम केले होते, जयंका कोंडा. ठीक आहे, आणि शिवपदा शेखरा अशा टाईपचे खूप सारे टायटल्स पण जे आहेत आपण म्हणू शकतो एक्वायर केलं होतं. त्याचबरोबर ही डिफिटेड पांड्यास अँड गंगावाडी मैसूर रूलर
अँड यांनी नॉर्थन श्रीलंका रिजनला पण कॅप्चर केलं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर मालदीव रिजनमध्ये पण त्यांचा बेस एक्वायर केला होता. तर तुम्ही समजू शकता, आपल्याला माहिती आहे मालदीव्स आणि श्रीलंकाची लोकेशन इंडियापासून थोडी दूर आहे, तरी इतकं मोठं एक्सपान्शन या किंगने केलं होतं. सो ही वॉज डेफिनेटली वन ऑफ द ग्रेटेस्ट रूलर ऑफ अ चोला डायनेस्टी. त्यांच्यानंतर राजेंद्र चोला वन हे होते राजाराजाजी चोला. आता राजेंद्र चोला वन पण वन ऑफ द इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो रूलर राहिले आहेत. त्यांनी पण डिफरंट टायटल अज्युम केला होता, जसे की कोंडम, गंगाई कोंडन, ठीक आहे, अशा टाईपचे टायटल त्यांनी अज्युम केले होते. त्याचबरोबर यांनी जसं राजा चोलांनी काय केलं होतं, फक्त काही पार्ट श्रीलंकाचं अक्वायर केलं होतं, पण राजेंद्र चोलांनी एंटायर श्रीलंकाला अक्वायर केलं. त्याचबरोबर ही डिफिटेड महिपाल किंग जे बेंगॉलचे होते, आणि मग गंगा रिजन किंवा बेंगॉल रिजनला पण एक्सपांड करून घेतला आपला एम्पेरर. आणि मग बघा, हा जो मॅप आहे ना, तो या स्टेजचा आहे, पण हळूहळू आपण जसं बघितलं ऑब्व्हियसली टाइम वाढेल तर एक्सपान्शन त्यांचं पुन्हा वाढलं होतं. इकडचं पण पार्ट आलं होतं मालदीवजवालं रिजन पण. ठीक आहे. आणि यांचं एक मेजर बघा, ही एक्स्कावेटेड चोला गंगन इरिगेशन टँक, जे वेस्टर्न साईडला सिटीच्या आहे. ठीक आहे. सॉरी, वेस्टर्न साईडला त्यांनी जे एम्पेरर अक्वायर केलं होतं त्याच्या वेस्टर्न साईडला आहे. ठीक आहे. या टँकला त्यांनी त्याच्या टाइमला एक्सावेट केलं होतं. मग लास्ट आपले एक येतात कुलोतुंगा चोला वन. ठीक आहे. तर हे यांचं जर बघितलं, ही स्ट्रेंथन द ॲडमिनिस्ट्रेशन अँड ट्रेड. यांचे कंटेम्पररी राहिले आहेत रामानुजाचार्य. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे, आपण आर्ट अँड कल्चर वाचताना हे करतो. ठीक आहे. तर हे जे होते पर्सन, हे यांचे कंटेम्पररी राहिले आहेत. त्याच्यानंतर यांच्या टाईमला व्हेरियस टॅक्सेस त्यांनी अबॉलिश केलं होतं, पण हळूहळू जसं जसं टाईम जात गेलं, चोला एम्पायर डिक्लाइन होत गेला. ठीक आहे. आता हे जे चोला होते ना, हे जे किंग होते ना, यांच्यानंतर जितके पण रूलर आले ते खूप वीक होते. जसं चोला किंवा राजाराजाचे चोला, जसे मेजर ग्रेटेस्ट किंग सारखे काही आले नाही. ठीक आहे, नवीन किंग्स. सो फायनली चोला डायनेस्टी जी आहे हळूहळू एंड होत गेली, आणि फायनली एक म्हणू शकतो या एडीला, ठीक आहे, 1 to 7 एडीच्या टाईमपर्यंत एंटायरली चोला डायनेस्टीचं कम्प्लिटली व्हॅनिश होऊन गेलं. ओके. आणि हे लास्ट चोलाचे जे किंग होते राजेंद्र थर्ड, ठीक आहे, त्यांना डिफीट केलं होतं एक पांड्या किंगनी. ठीक आहे. हे त्यांचं नाव आहे. ओके. नाव काय ॲडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स बघून घेऊ. तर काही इम्पॉर्टंट टर्म्स इथे मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. हे तुम्ही एकदा बघून घ्या, कुठल्या टर्म्सला काय म्हणतात. थोडं यांचं प्रोनाऊन्सिएशन डेफिनेटली दिसूनच येते की खूप जास्त टफ आहे, माझ्यानी होणार नाही तितकं चांगल्याने प्रोनाऊन्स. सो एकदा तुम्ही हे बघून घ्या, कुठले टर्म्सनी काय काय म्हणलं जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता विलेज जर गव्हर्नन्स बघितलं, जसं आपण आता गुज्जर प्रतिहारचं बघितलं होतं ना, भुक्ती झालं, ठीक आहे, मंडलाज झालं. ठीक आहे. त्याच हिशोबाने चोला टाइम पिरियडमध्ये गव्हर्नन्स स्ट्रक्चर कसं होतं ते आपण बघू. तर एक राईट टू कल्टिवेट, ज्याला करनमाई असं म्हणलं जातं. ठीक आहे. त्याला फर्दर डिवाइड केलं होतं कुड्डी निक्की, ठीक आहे, आणि कुड्डी निंगा असं या दोन टर्मनी. ठीक आहे. हे याचा अर्थ जर बघितलं, पीपल प्रिव्हियसली सेटल इन अ विलेज वेअर दे आयदर रिमूव्ह ऑर डिप्राइड फ्रॉम द राईट, हे एक झालं. आणि कुड्डी निगा यांचा अर्थ आहे की पीपल वेअर नॉट टू बी डिस्टर्ब बाय देअर लँड राईट. ओके. त्याच्यानंतर मिथाची, ज्याला सुपेरियर पॉझेसिव्ह राईट असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर जर बघितलं, तर इथे पण मंडलाज होते प्रोव्हिन्सेस लेवलवर, आणि वयानाडू जे होते त्याच्या नेक्स्ट लेवलवर. ठीक आहे. त्याला हेड करायचे पेरीनट्टर. त्याच्यानंतर नाडू डिस्ट्रिक्टला म्हणल्या जायच्या. नट्टर जे होते, जे पर्सन्सला एक टायटल दिलं होतं, जे गव्हर्न करायचे. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये. नंतर काही खूप सारे ऑटोनॉमस विलेजेस पण त्यांच्या टाईमला एक्झिस्ट करत होते. त्याच्यानंतर लोकल गव्हर्नन्स जर बघितलं चोला रूलरचं, तर त्याच्याबद्दल म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे होती त्यांच्या टाईमला एक्झिस्ट करत होती. ठीक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे. कारण की
त्या टाइमला पण सेल्फ गव्हर्नमेंट होती, किंगचा राज्य असलं तरी पण लोक सेल्फ गव्हर्नन्सवर फोकस करत होते. तो एक खूप मोठी गोष्ट आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर खूप इथे टर्म्स दिले आहेत डिफरंट. उर म्हणजे जनरल असेंब्ली ऑफ अ विलेज होऊन जाते. सभा, सभामध्ये काय व्हायचे, लोक गॅदर्ड व्हायचे. ऑब्व्हियसली नावाने समजून येते, आता पण हा सभा हा शब्द आपण यूज करतो. मग एक आहे अग्रहारा. अग्रहारा याचा अर्थ असते की रेंट फ्री विलेज विथ ऑटोनॉमी. त्याचबरोबर इथे काही आहे की मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ अ चोला एम्पायर वॉज अ लँड रेव्हेन्यू, ठीक आहे, विच वॉज 1/6 ऑफ द प्रोड्यूस. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघू शकतो की सर्टन टर्म्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारे होतं चोला डायनेस्टीचं. आता सोसायटी आणि इकॉनॉमी जर बघून घेऊ तर त्यांच्या टाइमला कास्ट डिवाइड केली होती, अनटचेबल्स आणि फार्मिंग ग्रुपमध्ये वगैरे. ठीक आहे, अनटचेबलला पेरियार म्हणलं जायचं आणि फार्मिंग ग्रुपला वेलालास. ओके, मग इथं काही सुप्रा कास्ट डायकोटॉमी जर बघितली, या डिफरंट कास्ट अपिरियन्स त्या टाइमला जर बघितलं तर हे 2 टर्म्स आहे. इडांगी, त्याला लेफ्ट हँड कास्ट ग्रुपिंग म्हणलं जातं, आणि वलांगी. ठीक आहे, तर याला राईट हँड ग्रुपिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचबरोबर मी आताच थोड्या साईड पहिले सांगितलं होती की अग्रहारा हे पर्शियन विल जे आहे त्यांच्या टाइमला यूज केली जायची. त्याच्याचबरोबर शिवानिझम आणि वैष्णनिझम, ठीक आहे, यांना दोघांना पण फॉलो करणारे लोक त्यांच्या टाइम पिरियडमध्ये होते. त्याचबरोबर हे जे चोला होते, जावा, सुमत्रा, अरेबियन आणि चायनासारख्या कंट्रीसोबत पण त्यांचे रिलेशन राहिले आहेत. त्याचबरोबर काही इमर्जिंग कास्ट पण त्यांच्या टाइमला रिसाईड करत होती. हे त्यांचं नाव आहे आणि हे त्यांचं डिस्क्रिप्शन आहे. नाव आर्ट अँड आर्किटेक्चर एकदा बघून घेऊ. ठीक आहे, द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर जे होतं खूप क्लायमॅक्स पीकवर होतं आपण म्हणू शकतो चोला टाइम पिरियडमध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आधी पण खूपदा मेन्शन केलं आहे की ॲज अ मेंटर म्हणून मला पूर्ण सिलेबस तुम्हाला या मॅरेथॉन लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जे वाटत असेल या टॉपिकवरून प्रश्न सहसा विचारत नाही तर त्याला थोडं फास्ट फॉरवर्ड करून बघून घ्यायचं, आणि ज्या टॉपिकवर तुम्हाला वाटते की याच्यावर प्रश्न जास्त येतात ॲज वी ॲनालाइज इन अ PYQ, ठीक आहे, तर त्याच्यावर थोडं थांबून विचार करायचं आणि किंवा वारंवार तो व्हिडिओ पाहून चांगल्याने कव्हर करून घ्यायचं. ठीक आहे, आता चला वळूया. आता बघा, आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर ते यूज करायचे. आता मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की नॉर्थ इंडियनमध्ये नगारा स्टाईल ऑफ आर्किटेक्चर मेनली फेमस आहे. ठीक आहे, आणि साऊथ इंडियनमध्ये जो आर्किटेक्चर फेमस आहे तो आहे द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर. ठीक आहे, याच्यामध्ये काही फीचर्स असतात जसं की गोपुरम असणं. ठीक आहे, वेल जे कन्स्ट्रक्ट केलं जाते ते इनसाइड द टेम्पल असतो. त्याचबरोबर शिखरचा जो असतो, शिखरवाला भाग, त्याच्यामध्ये सर्टन डिफरन्सेस असतात ॲज कम्पेअर्ड टू नगरवालं. ठीक आहे, तर एक काही हा झाला आपलं द्रविडियन आर्किटेक्चरमध्ये. आपण जेव्हा आर्ट अँड कल्चर हा विषय करू ना, ठीक आहे, त्याच टाइमला मी तुम्हाला सर्व तसं पण समजावून देणार. सध्यासाठी इतकंच लक्षात ठेवायचं की द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर बेसिकली साऊथ इंडियामध्ये प्रेझेंट होतं, आणि चोला डायनेस्टी पण साऊथमध्ये होती, तर ऑब्व्हियसली द्रविडियन टाईप ऑफ आर्किटेक्चर शी ते लिंक होते. त्याच्यानंतर काशीनाथ टेम्पल पण यांच्या टाइमला जे बिल्ड झालं होतं. त्याच्यानंतर हे 2-3 टेम्पल्स जे आहेत, ठीक आहे, ते पण त्यांच्या टाइमला बिल्ड होतं. नटराजा टेम्पल वगैरे, बृहदेश्वर टेम्पल तंजावूरचं वगैरे. ओके, त्याचबरोबर यांच्या टाइमला जे पण आर्किटेक्चर या स्कल्पचर्स वगैरे बनले जायचे त्यांच्यामध्ये ब्रोन्झचा वगैरे वापर केला जायचं. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे डान्सिंग फिगर ऑफ अ नटराजा. त्याच्यानंतर भरतनाट्यम आणि कथक गली हे 2 टाईप ऑफ अ डान्स पण चोला पिरियडमध्ये दिसून येत होते. त्याच्यानंतर लिटरेचर बघू आपण, हे काही इम्पॉर्टंट होऊन जातात. ठीक आहे, तर इथे शिवका सिंतमणी, ठीक आहे, हे लिहिलं गेली होती बाय धिस पर्सन. ओके, आणि रामायणा याला कंपोज केलं होतं बाय कांबन आणि हे सर्टन पर्सन्स. ठीक आहे, त्याच्याबरोबर सर्टन तेलुगू व्हर्जन जे आहे महाभारतचं यांच्या टाइममध्ये लिहिण्यात आलं होतं. त्याचबरोबर इथे 2-3 टर्म्स आहेत. ठीक आहे, या बुक्स होते कोणी लिहिले होते ते इथे मेन्शन आहे, एकदा तुम्ही ह्या नाव बघून घ्याल. ठीक आहे, मी तसं पण ह्याला इरेज करून घेते एकदा. ठीक आहे, हे वाले नावं थोडे एकदा बघून घ्याल. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन खूप जास्त टफ आहे, आय कांट प्रोनाऊन्स सिरियसली. मग इथे बघा, काही लिटरेचर वाले फील्ड आपण जर बघितलं तर पम्मा, पोना आणि रान्ना. ठीक आहे, हे 3 जेम्स ऑफ अ कन्नड लिटरेचर पण यांच्या टाइम पिरियडमध्ये, दॅट इज चोला टाइम पिरियडमध्ये बनवण्यात आले होते या लिहिण्यात आले होते. आता बघा, हे संपलं आपलं एंटायर, आपलं साऊथवालं पार्ट संपलं. त्याचबरोबर आपलं
बेसिक आता आपण हळूहळू दिल्ली सल्तनत कशी आली त्याच्याकडे जाऊया. तर बघा काय झालं, चोला डायनेस्टी पण साऊथमध्ये हळूहळू डिक्लाईन होत होती. त्याचबरोबर मी आत्ताच सांगितलं राष्ट्रकुताज, पालाज आणि आपले प्रतिहाराज, ठीक आहे, यांचं पण किंगडम डिक्लाईन होत गेलं आणि आउटसायडरचं एक्सपान्शन या आउटसायडरचं इन्व्हेजन इंडियामध्ये वाढत चाललं होतं. स्टार्टिंगला कोण आले होते आणि त्यांच्यानंतर दिल्ली सल्तनत कशी एक्सपांड झाली ते आपण आता बघू. तर 3 इन्व्हेजन झाले होते दिल्ली सल्तनत येण्याच्या पहिले. एक होते मोहम्मदीन कासिम, ठीक आहे, जे अरबवरून आले होते, पण यांना फर्दर ही वॉज बीन डिफिटेड ॲट अ रन ऑफ कच्छ रिजन. मग आले होते मोहम्मदीन गाझी, ठीक आहे, यांनी सोमनाथ टेम्पलला वगैरे डिस्ट्रॉय केलं होतं. त्याचबरोबर हे जे पर्सन होते ना, त्यांच्याशी अल-बरुनी हा पर्सन एक लिंक्ड होते, ठीक आहे. तर अल-बरुनी यांना असं म्हणलं जाते ही वॉज द फाउंडर ऑफ आयडिओलॉजी, ठीक आहे. त्याचबरोबर अल-बरुनीनी काही पुस्तके पण लिहिली होती, तारिके हिंद आणि किताबे हिंद म्हणून, किताब उल हिंद हे 2 पुस्तक लिहिली होती. त्याचबरोबर फिरदोसी ही रोट अ शहानामा. हे तिन्ही पर्सन जे होते तुर्किश होते आणि हे कुठं ना कुठं मोहम्मद गाझीच्या टाइम पिरियडशी थोडेफार लिंक्ड आहेत. त्याच्यानंतर 1173 AD ला मोहम्मद गुरी जे आहेत फ्रॉम अफगाणिस्तान रिजन, त्यांनी पण इंडियाच्या साईडला थोडं एक्सपान्शन करत आले, ठीक आहे. त्यांचं पण इन्व्हेजन झालं होतं, ठीक आहे. आणि हे बोलन पासमधून आले होते, ठीक आहे. एक खैबर पास आहे आणि एक बोलन पास आहे. जेव्हा आपण इंडियन मॅपिंग डिस्कस करू ना तेव्हा मी तुम्हाला हे सर्व तसं पण सांगून देणार, ठीक आहे, व्हेरियस टाईप ऑफ पासेस. तर सध्यासाठी लक्षात ठेवा, एक बोलन पास असतो त्याच्यामधून यांनी इन्व्हेजन केली होती. यांनी डिफरंट वॉर बॅटल्स त्यांच्या टाइम पिरियडमध्ये झाली, ठीक आहे. मोहम्मदीन घुरीवर युपीएससीने खूप प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर अल-बरुनीवर पण प्रश्न आहेत युपीएससीचे. एमपीएससी मे बी विचारू शकतो, तर थोडं लक्षात ठेवायचं यांचे नावं आणि काय काय मेजर टर्म्स आहेत, ठीक आहे. तसं पण मी तुम्हाला इथे सांगतच आहे सर्व. मग आता मोहम्मदीन घुरी जे होते त्यांचे बॅटल्स बघून घेऊ. फर्स्ट बॅटल झाली होती या रिजनमध्ये, ठीक आहे, तरायन रिजनमध्ये. सेकंड बॅटल पण झाली होती. त्याच्यानंतर बॅटल ऑफ चंदावर. हे 3 मेजर बॅटल मोहम्मदीन घुरीच्या टाइम पिरियडमध्ये झाले होते. त्याच्यानंतर एक टाइम पिरियड येतो दॅट इज 1206 AD and 1526 AD. These 2 time period in the history are known as a time period for the दिल्ली सल्तनत. आता हे जे आले इन्व्हेजन यांची झाली आणि मग हळूहळू जे आहे इंडियाला आउटसाइडर हे जे पीपल्स आहे एक्वायर करत गेले आणि फायनली त्यांनी मग दिल्ली सल्तनतचं फॉर्मेशन केलं. तर एक गोष्ट सध्यासाठी लक्षात ठेवा, दिल्ली सल्तनत जेव्हा डिस्क्राईब म्हणजे सांगेल मी तेव्हा तर पूर्ण डिस्कस करेलच, पण सध्यासाठी लक्षात ठेवा ही जी दिल्ली सल्तनत आहे ना, इथले सर्व हे जे होते, ठीक आहे, किंग्स या जी पण डायनेस्टी आली होती ती सर्व डायनेस्टी ना तुर्किश होती, ठीक आहे. फक्त एक डायनेस्टी दॅट इज लोधी डायनेस्टी ही जी होती ही अफगाण डायनेस्टी होती, ठीक आहे, म्हणजे अफगाणशी लिंक्ड होती आणि बाकी सर्व तुर्किशवाली. नाव ही सर्टन PYQs आहे, ठीक आहे. इथे आपलं निजामी मुल्क, ठीक आहे, ही वॉज मेड अ गव्हर्नर ऑफ अ डेक्कन बाय धिस पर्सन, ठीक आहे. ही सक्सेसर कॉल्ड हिम एज अ निजाम ऑफ हिंद. हे कोण पर्सन होते ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर सय्यद डायनेस्टी बद्दल एक प्रश्न आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर उलेमाज इन द अफेअर्स ऑफ द स्टेट, ठीक आहे, स्ट्रॉंगली अपोज करत होते. हे कोणते किंग करत होते ते पण तुम्हाला सांगायचं आहे. कमेंट सेक्शनमध्ये 1, 2 आणि 3 लिहायचं आणि याचा आन्सर द्यायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑब्व्हियसली आतापर्यंत हे 2 आपण डिस्कस केले नाही आहेत, पण जसं जसं आपण समोर जाऊ तेव्हा हे डिस्कस होऊन जाणार. पण हे आपले PYQ मध्ये आले आहेत ते मला तुम्हाला दाखवायचे होते, सो दॅट आता आपण जेव्हा दिल्ली सल्तनत वाचू तर तुम्हाला आयडिया मिळेल की कुठल्या पार्टवर जास्त फोकस करायचा आहे. नाव रिगार्डिंग दिल्ली सल्तनत. आता दिल्ली सल्तनत जेव्हा आली ना, जेव्हा हे तिघांचं इन्व्हेजन झालं मी आताच सांगितलं तसं, मग हळूहळू एक्सपान्शन होत गेलं, त्यांनी इंडियामध्ये येत गेले, त्यांनी हळूहळू त्यांचं एक्सपान्शन करत करत, ठीक आहे, वॉर करत करत डिफरंट किंगसोबत त्यांचे इस्टॅब्लिश केलं एम्पायर. तर दिल्ली सल्तनत सर्वात पहिले आली. तर दिल्ली सल्तनत मधल्या सर्वात पहिली जी डिनेस्टी आली होती ती होती स्लेव डायनेस्टी. आणि स्लेव डायनेस्टी मधला सर्वात मेजर पर्सन बघितलं तर ते होते कुतुबुद्दीन ऐबक, ठीक आहे. त्यांनी स्वतःला सुलतान ह्या टायटलनी म्हणायचे, अज्युम करायचे. त्याचबरोबर या कुतुबुद्दीन ऐबकला लकबक्षक दॅट इज लॅक्स गिवर ऑफ अ लॅक्स असं पण म्हणल्या जाते. यांच्या टाइमला यांनी गोल्ड, सिल्वर, बिलियन्स आणि कॉपर कॉइन्स इश्यू केले होते. आता यांच्या टाइमला एक मेजर होऊन जाते, लक्षात राहणं, जो दिल्ली मधले 2 मॉस्क आहेत, ठीक आहे, ते त्यांनी कन्स्ट्रक्ट केले होते, एक दिल्लीचा आणि एक अजमेरचा.
त्याचबरोबर जी कुतुब मिनार आहे ना, ती कुतुबुद्दीन ऐबक लाच डेडिकेट केले गेलेलं आहे. म्हणजे कुतुबुद्दीन, एक सेकंड हा, ही स्टार्टेड टू कन्स्ट्रक्ट अ कुतुब मिनार. ओके, येस, सॉरी, माझं चुकलं एक पॉईंट. ही कुतुबुद्दीन ऐबक जे आहेत त्यांनी कुतुब मिनार त्यांच्या टाइम पिरियडमध्ये बनवणं सुरू केलं, हे त्याचं फिगर आहे. आणि हे जे कुतुब मिनार आहे ना, बेसिकली त्यांनी सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांना डेडिकेट करण्यासाठी हा कुतुब मिनार बनवला होता. ठीक आहे. आणि यांच्या पिरियडमध्ये तर स्टार्ट झालं होतं कुतुब मिनारचं कन्स्ट्रक्शन, पण तुम्ही बघू शकता इतकं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनवायला टाइम तर लागेल. सो इल्तुतमिश जेव्हा आले, ठीक आहे, त्यांच्या टाइम पिरियडमध्ये कुतुब मिनार एंटायरली कम्प्लीट होऊन गेलं. ठीक आहे. आणि हे जे होती कुतुबुद्दीन ऐबक, ही यूज टू पॅट्रोनाइज फकरुद्दीन, ठीक आहे, जे ऑथर आले या पुस्तकचे. त्याचबरोबर हसान निझामी, ठीक आहे, ज्यांनी ही पुस्तक लिहिली, या दोघांना पण हे पॅट्रोनाइज करत होते. मग कुतुबुद्दीन ऐबक झालं, त्याच्यानंतर आली इल्तुतमिश किंग, ठीक आहे, स्लेव्ह डायनॅस्टीचे. तर इल्तुतमिशमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, यांनी दिल्लीला त्यांची कॅपिटल बनवली. ठीक आहे. आधी लाहोर होती, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये त्यांनी कॅपिटल शिफ्ट केली. त्याचबरोबर यांच्या कोर्टमध्ये ना एक 40 दॅट इज 40 नोबल प्रेझेंट राहायचे. ठीक आहे. 40 नोबल्सला त्यांनी 40 असं म्हणायचं, नावाने समजून येते 40-40. ठीक आहे. सो 40 नोबल्स. त्याच्यानंतर हे जे बघितलं इल्तुतमिशमधलं एक सर्वात मेजर जे पॉईंट आपल्याला लक्षात राहायला पाहिजे ते होतं इक्तादारी सिस्टीम. इक्तादारी सिस्टीम जी होती इल्तुतमिशच्या टाइम पिरियडमध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केली होती. याचा अर्थ असा आहे की नॉन हेरिडिटरी राहणार मिलिटरी आणि रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये. ठीक आहे. आता इक्ताचा अर्थ काय होते? इक्ता म्हणजे होते मेजर ऑफ अ लँड. आता इक्ता म्हणजे हे आपण युनिट्स बघू आणि त्यांचे इन्चार्ज बघू. ते इक्ताला जे हँडल करायचे त्याला इक्तादार म्हणायचं, शीखला जे हँडल करायचे तर शिक्केदार असं त्यांना टर्म करायचं. मग परगाना शिकेदार आणि गावला चौधरीज. त्याच्याच नंतर काही टर्म्स बघून घेऊ. खालीचा लँड असं लँड असतो जो मेजरली सुलतान जो आहे त्याच्यावर कंट्रोल दाखवतो. त्याच्यानंतर इक्ता लँड दॅट इज मिलिटरी ऑफिसर, ज्यालाच आपण इक्तादार म्हणतो. ठीक आहे. त्यांचे ते लँड पार्ट राहायचे. ठीक आहे. आणि इमान लँड दॅट इज असाइन टू द रिलिजियस लीडर. ठीक आहे. हे 3 टाईपचे लँड्स बघून घ्या. आणि जसं आपण आता मनी किंवा सॅलरीमध्ये पैसे देतो, सॅलरी ॲज अ सॅलरी मध्ये आपण मनीचं सोर्स वापरतो. ठीक आहे, फॉर द ट्रान्झॅक्शन. पण पहिलीच्या टाइमला लँड ग्रँड वगैरे द्यायचे. ठीक आहे. तर त्याच्याशीच लिंक आहे इक्तादार सिस्टीम. ठीक आहे. नंतर रजिया सुलतान, ठीक आहे, ही दिल्ली सल्तनतच्या टाइम पिरियडमध्ये आली, पर्टिक्युलरली स्लेव्ह डायनॅस्टीमध्ये. ठीक आहे. तर यांची एक लव्ह स्टोरी पण फेमस आहे. त्याच्यानंतर आली नरिसुद्दीन शहा. ठीक आहे. ही फक्त डी फॅक्टो रूलर राहिले आहेत, काही स्वतःनी जास्त काही रूल नाही केलं. त्यांच्या जागी वझीर गयासुद्दीन बलबन, ज्यांनी नंतर डेनेस्टी म्हणजे त्यांनी पुढे एक्सपान्शन केलं वगैरे. ठीक आहे. तर हे मेजरली हेड राहिले आहे त्यांच्या वजीर. आता आपण बघू गयासुद्दीन बलबनबद्दल. तर यांनी इंट्रोड्यूस केलं होतं सजदा सिस्टीमला. त्याच्याबरोबर पैबोस, ज्याला आपण म्हणतो किसिंग अ किंग फिट, त्याला त्यांच्या टाइम पिरियडमध्ये दिसून यायचं. त्याच्याचबरोबर यांनी आयन आणि ब्लड पॉलिसी वापरायची. ठीक आहे. की जर कोणी त्यांना अपोज करत असेल तर ऑब्व्हियसली त्यांच्यावर त्यांना मारण्यात वगैरे येत होतं. ठीक आहे. अशा टाईपची एक ॲग्रेसिव्ह पॉलिसी गयासुद्दीन बलबन मेनली फॉलो करत होते. त्याच्यानंतर यांनी इराणियनचा न्यू कॅलेंडरला इस्टॅब्लिश केलं होतं. ठीक आहे. आणि लास्ट किंग राहिले आहे आपले स्लेव्ह डायनेस्टीचे कैकबाद. ठीक आहे. सो हे झाली आपली स्लेव्ह डायनेस्टी. आता स्लेव्ह डायनेस्टी जशी संपत आली तसं मग नंतर येतो आपले खिलजी. खिलजी येतात. आपल्याला माहिती आहे खिलजी, जलालुद्दीन खिलजी. आय थिंक रणवीर सिंग ची मूवी होती. ठीक आहे, अलाउद्दीन खिलजीवर. ठीक आहे. तर ते बघू शकता, खिलजी डायनेस्टीचे होते ते. आता बघा, हे जी डिनॅस्टी होती ना, याला डिनॅस्टी रिव्हॉल्युशन ऑफ 1920 पण, सॉरी, एक मिनिट. हे बघा, मी जसं सांगितलं, आता स्लेव्ह डायनेस्टी आली, आता स्लेव्ह नंतर खिलजी आली. तर खिलजीचे काही नोबल्स जे होते, ज्यांनी हेड म्हणजे जे मेजरली जलालुद्दीन हेड करत होते, त्यांनी बलबन हे जे होते ना आपले इथे बघितलं, यांचे जितके पण सक्सेसर होते त्याला त्यांनी किल केलं. आणि या इव्हेंटला डायनेस्टी रिव्हॉल्युशन असं म्हटलं जातं.
आता खिलजीमधले सर्वात मेन होते एक गयासुद्दीन खिलजी, ज्यांनी बेसिकली इनिशिएट केलं खिलजी डायनॅस्टीला. ठीक आहे, यांची पॉलिसी टॉलरन्सची वगैरे होती, सो दॅट आपण समजू शकतो ही वॉज अ पर्सन ऑफ अ गुडविल. त्याच्यानंतर सेकंड होते अलाउद्दीन खिलजी. आता अलाउद्दीन खिलजीच्या टाइम पिरियडबद्दल आपल्याला थोडं बेसिक जास्त डिटेल माहिती राहणे गरजेचं आहे. तर अलाउद्दीन खिलजी जे होते, जसं मी तर सांगितलं, यांची पॉलिसी ऑफ टॉलरन्स होते, हे लोकांना ॲटलिस्ट टॉलरेट तरी करत होते. पण अलाउद्दीन खिलजी बिलकुल टॉलरेट नाही करायचे, त्यांची रिव्हर्स पॉलिसी होती. त्याचबरोबर इतके ते ॲग्रेसिव्ह या त्यांचं नेचर ठीक नव्हतं, म्हणजे आपल्याला हे समजून येते जेव्हा त्यांनी फेस्टिवल्सला पण प्रोहिबिट केलं सेलिब्रेशन. ठीक आहे, मॅरेज विदाऊट सेइंग म्हणजे परमिशन ऑफ हिम. ठीक आहे, लग्न पण लोक करू शकत नव्हते जर त्यांना सांगितलं नाही तर. ठीक आहे, बॅन केलं वाईन्सला वगैरे, इंटॉक्सिकंटला. तर अशा टाईपचं खूप त्यांनी डिफरंट ॲडमिनिस्ट्रेशन पॉलिसीज आणली होती त्यांच्या टाइम पिरियडमध्ये. आणि ही बिकम अ फर्स्ट सुलतान ऑफ दिल्ली सल्तनत, ज्यांनी रिलिजन आणि पॉलिटिक्सला सेपरेट ठेवलं. हे किंग होते ज्याला अलाउद्दीन खिलजी. ठीक आहे, ही मेनली प्रोक्लेम अ किंगशिप, नो किनशिप. ठीक आहे, मग खूप सारे पोएट वगैरे त्यांनी पॅट्रोनेज करत होते, त्याच्यामधला एक होता अमीर खुसरो. मग अलाउद्दीन खिलजीने काही टायटल अज्युम केले होते. ठीक आहे, सिकंदर आझम. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे अमीर खुसरो होते, ज्यांनी पोएट होते यांच्या कोर्टमध्ये, त्यांनी पण एक टायटल दिलं होतं पॅरोट ऑफ इंडिया, तोते हे हिंद, टायटल टू द अलाउद्दीन खिलजी. त्याचबरोबर एक मलिकाफूर यांची स्लेव्ह राहिले आहेत. आपल्याला माहिती आहे, मूवी जर बघितली असेल त्यांनी. ठीक आहे, तर सर्वांना माहिती आहे मलिकाफूर कोण होते म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आर्ट अँड आर्किटेक्चरल कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर अलाउद्दीन खिलजीनी अलाई दरवाजा बेसिकली बनवलं त्यांच्या टाइमला. अलाई मिनार वगैरे कन्स्ट्रक्ट करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर मिलिटरी रिफॉर्म जर बघितलं तर यांनी असे फर्स्ट रूलर राहिले ज्यांनी लार्ज परमानंट स्टँडिंग आर्मीला एस्टॅब्लिश केलं. त्याचबरोबर चेहरा आणि डार्क सिस्टीमला पण त्यांनी आणलं होतं. चेहरा म्हणजे काय होते, ज्याचं बेसिक डिस्क्रिप्शन आहे रिगार्डिंग अ सोल्जर, आणि डार्क सिस्टीम म्हणजे ब्रँडिंग ऑफ अ हॉर्सेस. रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन जर बघितलं आपण खिलजीच्या टाइम पिरियडमध्ये, तर ही वॉज अ फर्स्ट रूलर ज्यांनी फिक्स केलं होतं की ची जे रेव्हेन्यू राहील ते कॅशमध्ये देण्यात येणार. त्याच्याबरोबर त्यांनी खूप सारे टॅक्सेस वगैरे आणले होते. त्याच्यामधला एक टॅक्स होता घरी. ठीक आहे, जो हाऊस टॅक्स होता, आणि एक होता चारी, त्याला पॅस्चर टॅक्स पण म्हणलं जातं. त्याचबरोबर काही टर्म्स लक्षात ठेवा यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड, दॅट इज फ्री लँडला इमान किंवा वक्त असं म्हणलं जायचं. त्याचबरोबर इक्ता सिस्टीम जे इस्टॅब्लिश केली होती इल्तुतमिशने, हे यांच्या टाइम पिरियडमध्ये अप्लिकेबल नव्हती. ठीक आहे, जसं आता आपण इथेच बघितलं, त्यांनी कॅशमध्ये देत होते, ना की लँडच्या फॉर्ममध्ये रेव्हेन्यू. ओके, त्याच्यानंतर सिरी फोर्ट वगैरे यांच्याच टाइम पिरियडमध्ये बनलं. अली दरवाजा, जे आपण कुतुब मिनारचे एंट्रन्स आहे, ते पण यांच्याच टाइम पिरियडमध्ये कन्स्ट्रक्ट करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर मार्केट रिफॉर्म्स पण त्यांनी आणलं. 3 टाईप ऑफ मार्केट त्यांच्या टाइमला दिसून येत होतं, ज्याच्यामध्ये एका याच्यात फूड ग्रेन विकायचे, एका याच्यात हॉर्सेस वगैरे सर्व राहायचं. ठीक आहे, आणि सेकंड वॉज फॉर बेसिकली ओनली फॉर द कॉस्ट. अशा प्रकारे 3 टाईपचे मार्केट त्यांनी इस्टॅब्लिश केले होते. त्याच्याचबरोबर काय डेली रिपोर्टिंग मार्केटिंगसाठी इंटेलिजंट ऑफिसर्स किंवा सिक्रेट स्पाईज त्यांनी त्यांच्या कोर्टमध्ये ठेवले होते. तर हे त्यांचं नाव आहे मुनियाज, आणि हे ब्रेड्स. ओके, आता हे झालं आपलं त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल. ठीक आहे, इथं इतकं पॉईंट काही डिस्कस करण्यालायक नाही आहे, आणि आहे तरी ते आपल्या मेन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. मेन्सच्या वेळी मी तुम्हाला तसं पण खूप सारं डिटेलिंग कव्हर करूनच घेणार. ठीक आहे, आता खिलजी तर झालं, त्याच्यानंतर आले तुगलक. तर आपलं झालं स्लेव्ह डायनेस्टी, त्याच्यानंतर आले खिलजी. आता आपण बघू तुगलक, SKT. आता तुगलक डायनेस्टी कोणी इस्टॅब्लिश केली? गयासुद्दीन तुगलकने. ठीक आहे, ही वॉज बेसिकली द फाउंडर, फर्स्ट सुलतान ज्यांनी इरिगेशन स्टार्ट केलं होतं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर यांनी फोर्ट बनवला होता, त्याला आपण म्हणतो तुगलदाबाद फोर्ट, जो दिल्लीच्या जवळपास आहे. त्याच्यानंतर गयासुद्दीन नंतर मेजर एक आले होते मोहम्मदीन तुगलक. आता मोहम्मदीन तुगलकच्या टाइम पिरियडमध्ये जी दिल्ली सल्तनत होती ते एकदम हायेस्ट पीकमध्ये होती. ठीक आहे, आणि पीकमध्ये तर होती, पण हाऊएव्हर हळूहळू जे आहे यांच्याच टाइम पिरियडमध्ये डिसेंट्रलायझेशन जे आहे, डिसइंटिग्रेशन जे आहे ते दिसून आलं. आता ते कसं दिसून आलं ते आपण डिस्कस करू. यांच्या टाइम पिरियडमध्ये यांनी मुघल्सला वगैरे डिफीट केलं होतं, मंगोल्सला डिफीट केलं होतं. तर ऑब्व्हियसली मंगोल्स जे आहे ते इंडियन नव्हते, ते आउटसाइडरमधून आले होते, या इंडियन सबकॉन्टिनेंटच्या जवळपासचे नव्हते, ते आउटसाइडर आले होते. म्हणून यांनी जे आहे
मोहम्मदीन तुगलकनी त्यांना डिफीट केलं होतं. त्याचबरोबर यांच्यामधला एक मेन इम्पॉर्टंट होऊन जाते इबन बटुटा. ठीक आहे, यांच्याबद्दल माहीत राहणे. तर इबन बटुता कोण होते? ही वॉज अ कंटेम्पररी ऑफ अ मोहम्मदीन तुगलक अँड ही वॉज अ एनवॉय टू द चायना. यांच्या पण टाइमला घरी हाऊस टॅक्स, चारी, पेस्चर टॅक्स बिलॉंग्स होते आणि तत्वी किंवा सौंदर्य हे शब्द जे आहेत लोन्ससाठी वापरले जायचे, विच वॉज बेसिकली गिवन टू द फार्मर्स. त्याच्यानंतर जहापना सिटी वगैरे त्यांनी इस्टॅब्लिश केली होती. त्याचबरोबर हे जेव्हा तुगलक डिनेस्टी सुरू होती ना, त्याच टाइमला हे तर सर्व नॉर्थमध्ये होत होतं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे इंडियाचा हा मॅप घेऊन घ्या. जस्ट अ मिनिट, एक मिनिट थांबून जा. तर जर आपण बघितलं, आता हा इंडियाचा मॅप आहे इथून, तर हा जो नॉर्थनवाला भाग आहे ना, बेसिकली हा सर्व आपला नॉर्थन भाग, तर याच्यामध्ये सर्व इन्व्हेजन व्हायचे. ठीक आहे, ऑब्व्हियसली इथे नद्या होत्या, या समुद्राचा पार्ट येते हा खालचा, तर कुठंही इन्व्हेजन खालून तर नसेल झाली, तर इन्व्हेजन झाली होती या साईडनी. तर या साईडनी जेवढे पण आले तर ऑब्व्हियसली नॉर्थ इंडिया ऑक्युपाय असेल आणि नॉर्थ इंडियामध्येच हे सर्व सल्तनत वगैरे सुरू होती. तर साऊथ इंडियामध्ये त्या टाइमला काय होत होतं ते आता आपण इथे बघू. तर साऊथ इंडियामध्ये काही किंगडमचं इमर्जन्स होतं, तर त्याच्यामधला एक आहे विजयनगर किंगडम आणि नंतर आहे बहामनी किंगडम. ठीक आहे, तर याच्याबद्दल आपण तसं पण सेपरेट 2-3 स्लाइड नंतर डिस्कस करून घेऊ. तर बघा, तुगलकच्या टाइम पिरियडमध्ये सर्टन टाईप ऑफ एक्सपेरिमेंट त्यांनी कंडक्ट केले होते. ठीक आहे, तर ते आपण बघून घेऊ. तर सर्वात पहिले त्यांनी काय केलं होतं, ही ट्रान्सफर दिल्ली जो कॅपिटल होतं टू द देवनागरी. ठीक आहे, आधी दिल्लीला कॅपिटल डिसाईड केलं होतं, पण यांनी ट्रान्सफर केलं होतं, पण हाऊएव्हर परत वापस आणलं त्याने. ठीक आहे, परत दिल्लीलाच कॅपिटल काही वर्षानंतर बनवली. त्याच्यानंतर टोकन करन्सी जे ब्रॉन्झ, विच वॉज बेसिकली अ ब्रॉन्झ कॉईन. ठीक आहे, त्यांना सेम ठेवलं व्हॅल्युएशन विथ रिस्पेक्ट टू द सिल्वर कॉईन. ठीक आहे, पण हळूहळू त्याला पण त्यांनी विड्रॉ करून घेतलं. त्याच्यानंतर काही प्रोजेक्ट्स त्यांनी आणले होते, खरोसोना प्रोजेक्ट. ठीक आहे, हा बेसिकली आणण्यात आला होता कारण की चायनाच्या इन्व्हेजनचा थ्रेट त्या टायमला दिसून येत होता. त्याच्यानंतर करांची एक्सपिडेशन त्यांच्या टाइमला कंडक्ट झाली होती. त्याचबरोबर त्यांनी दिवाने अमीर खुई, ठीक आहे, हा डिपार्टमेंट पण एक्सपांड म्हणजे बनवला होता, ज्याच्यामध्ये बेसिकली लोन वगैरे जे आहे कल्टिवेटर्सला देणं वगैरे सर्व डिस्कस केलं जात होतं. ठीक आहे, हावेवर हे पण थोड्या टाइम नंतर फेल होऊन गेलं. सो दिस आर सर्टन एक्सपेरिमेंट जे मोहम्मदीन तुगलकच्या टाइम पिरियडमध्ये झाले होते. त्याच्यानंतर फिरोजशाह तुगलक येतात. तर फिरोजशाह तुगलक जे होते यांच्या टाइम पिरियडमध्ये ना हळूहळू जी दिल्ली सल्तनत होती ती डिक्लाइन होणं सुरू केली होती. ठीक आहे, आणि जी इल्तुतमिशने इक्तादारी सिस्टीम आणली होती त्याला त्यांनी रिवाईव्ह केलं. ठीक आहे, इक्ता सिस्टीम आणली होती त्याला त्यांनी रिवाईव्ह केलं आणि त्याला इव्हन हेरिडिटरी पण बनवून घेतलं. आणि हे जे फिरोजशाह तुगलक होते, जसं मी सांगितलं दिल्ली सल्तनतचं डिक्लाइन यांच्या टाइम पिरियडमध्ये दिसून येत होतं. तर यांनी खूप सारे अटेम्प्ट्स जे आहे डेक्कनला कॅप्चर करण्याचे, म्हणजे डेक्कन त्या टाइमला त्यांच्या हातून निघून गेला होता, तर त्याला अटेम्प्ट करून म्हणजे कॅप्चर करण्याचा प्रयत्न पण केला नाही. त्याचबरोबर सोल्जर्सला जसं मी सांगितलं इक्ता सिस्टीम आणल्यामुळे कॅशमध्ये नाही, आता ते लँड रेव्हेन्यूमध्ये पे करायला सुरू केलं. त्याचबरोबर यांनी खूप सारे कॅनल्स, हॉस्पिटल्स वगैरे कन्स्ट्रक्ट केले होते. मॅरेज, एम्प्लॉयमेंट ब्युरो सारखे असे खूप पॉझिटिव्ह मेजर्स त्यांच्या टाइम पिरियडमध्ये आणले. त्याच्यानंतर यांच्याबद्दल एक बेसिक आयडिया बघितली, या मेजर पॉईंट बघितलं, तर यांनी खूप सारे टाउनशिप्स वगैरे बांधले. ठीक आहे, यांच्या टाइम पिरियडमध्ये, म्हणून यांना ग्रेटेस्ट बिल्डर पण म्हणलं जाते. त्याच्यामधले काही असे एक्झाम्पल आहेत, जसं की फिरोजशाह कोटला फोर्ट झालं, फिरोजशाह कोटला सिटी बेसिकली त्याचं पण फॉर्मेशन, जनपुरी, या हे सर्व जे आहेत ना ते यांच्याच टाइम पिरियडमध्ये बनले. त्याच्यानंतर यांनी एक रिलिजियस ऑर्थोडॉक्स पॉलिसी बेसिकली यूज करत होते. ठीक आहे, ही वॉज वन ऑफ द ऑर्थोडॉक्स पर्सन. तर जी जंजिया कलेक्शन जे टॅक्स आहे बेसिकली नॉन मुस्लिम लोकांपासून घेत येत होतं, त्यांनी ब्राह्मन्सला पण एक्सपांड करून टाकलं. ठीक आहे, हे जे टॅक्स होतं ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे टॅक्स ना जितके पण नॉन मुस्लिम, ऑब्व्हियसली हे किंगडम्स मुस्लिम किंगडम्स होते, त्याच्यामुळे नॉन मुस्लिमवरती टॅक्स लावायचे. हा टॅक्स इनिशियली ब्राह्मन्सला वगैरे अप्लिकेबल नव्हता, पण फिरोजशाह तुगलकनी ब्राह्मन्सला पण इन्क्लूड करून घेतला. हा टॅक्स पे त्यांना पण करावं लागलं. त्याच्यानंतर खूप डिपार्टमेंट पण त्यांनी एस्टॅब्लिश केलं होतं. कॉईन्स वगैरे नवीन नवीन कॉईन्स आणले होती. ठीक आहे, त्यांचं नाव बघून घ्या. आधा म्हणजे 50 जिंतल होते आणि बीच म्हणजे 35
जिंतल. ठीक आहे, जिंतल म्हणजे पण कॉइन्सच एक प्रकार येते. त्याच्यानंतर खूप सारे टॅक्सेस या वगैरे आणले होते, जसं आपण इथं सांगितलं खरजाई लँड टॅक्स होतं, खाम दॅट इज लुटेड प्रॉपर्टीवर काही टॅक्स लागत होतं ते, जिझिया दॅट इज रिलिजियस टॅक्स म्हणजे नॉन मुस्लिमवर लागत होतं. ठीक आहे, जकात पण एक टाईप ऑफ टॅक्स आहे. अँड हे असे फर्स्ट सुलतान राहिले आहेत ज्यांनी शराब दॅट इज इरिगेशन टॅक्स पण इन्स्टॉल केलं होतं या आणलं होतं, इम्पोज केलं होतं. मग आले नसरुद्दीन मोहम्मद. आता नसरुद्दीन मोहम्मद जे होते ते लास्ट रूलर राहिले आहेत तुगलक डायनास्टीचे. आणि हे जे होते यांच्याच टाइम पिरियडमध्ये तैमूर यांनी जे आउटसाइडर होते त्यांनी इन्व्हेजन केलं. ठीक आहे, UPSC मध्ये याच्यावर एकदा प्रश्न आला होतं, मे बी MPSC विचारू शकते, तर थोडं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दिल्ली सल्तनत हळूहळू डिक्लाइन होत गेली. ठीक आहे, हे लास्ट किंग राहिले आहेत आणि यांच्या टाइमला हळूहळू खूप सारं डिक्लायनेशन दिसून आलं. पण एंटायर डिक्लाइन जे आहे 2-3 डिनेस्टी नंतर झाली. ठीक आहे, आणि तुगलक डिनेस्टीचा एंड जर बघितलं तर 1412 ADच्या टाइमला झालं. आता यांच्यानंतर आली पहिले स्लेव, मग आली आपली स्लेव डिनेस्टी, खिलजी डिनेस्टी, आणि मग तुगलक डिनेस्टी. सॉरी एक सेकंड, मधातलं कुठलं, हां खिलजी तुगलक. सो इथे ना सय्यद डायनेस्टी हवी होती, प्रिंटिंग मिस्टेक झाली. ठीक आहे, सय्यद डायनेस्टी पाहिजे होते इथं. ठीक आहे, तर मग याच्यानंतर आपण बघू सय्यद, SKTS. आता सय्यद डायनेस्टीचे हे मेजर किंग्स राहिले होते, तर याच्यामधलं तितकं काही इन डेप्थ डिटेल नाही माहीत राहिलं तरी चालेल. ठीक आहे, तर सय्यद डायनेस्टीचा एक पॉईंट लक्षात ठेवा, हे जे खिजर शाह हे किंग होते ना, यांनी बेसिकली जेव्हा म्हणजे हे आउटसाइडर होते, यांनी इंडिया मला जेव्हा ॲक्वायर केलं तर त्या टाइमला त्यांनी तिमूरला अपॉइंट करून घेतलं ॲज अ गव्हर्नर ऑफ अ मुलतान, आणि नंतर ते वापस निघून गेले. ठीक आहे, तर तैमूर त्यांच्या टाइमला होतं. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही कॅप्चर द दिल्ली सल्तनत अँड ही फाउंडेड द सय्यद डायनेस्टी. ठीक आहे, आणि एक पॉईंट लक्षात घ्यायचं, लास्ट रूलर जे होते सय्यद डायनेस्टीचे ते होते अलाउद्दीन अलम शाह. ठीक आहे, अँड ही वॉज वन ऑफ द विकेस्ट रूलर ऑफ अ सय्यद डायनेस्टी. त्याच्यामुळे हे फायनली हारून गेले आणि आपण म्हणू शकतो यांनी तितकं काही एक्सपान्शन ते करू शकले नाही त्यांच्या टाइम पिरियडमध्ये, आणि हळूहळू जी दिल्ली सल्तनत ते डिक्लायनिंगकडे वळत गेली. आणि हे जे अलाउद्दीन खिलजी होते ना, ही बेसिकली हँड ओव्हर द थ्रोन टू द बकलोल लोदी अँड फर्दर ही रिटायर ॲट अ बलपन. आता बकलोल लोदीबद्दल बघू, कारण की ही लोदी डायनेस्टी आपली लास्ट डायनेस्टी आहे. स्लेव, खिलजी, तुगलक, सय्यद आणि लास्टची आहे लोदी. ठीक आहे, लोदी मी जसं आधीच सांगितलं सर्व हे होते तुर्किशवाले होते, आणि लोदी डायनेस्टी एकलवती अशी डायनेस्टी होती दिल्ली सल्तनत मधली, विच वॉज बेसिकली अ अफगाण डिनेस्टी. ठीक आहे, बकलोल लोदी यांनी एस्टॅब्लिश केलं होतं. ठीक आहे, या फाउंड केलं होतं ही डायनेस्टीला. त्याच्यानंतर यांच्या काही डिटेल बघून घेऊ. तर एक मेजर किंग राहिले आहे सिकंदर लोदी. ठीक आहे, यांनी सिटी ऑफ आग्रा वगैरे फाउंड केलं होतं. त्याचबरोबर यांनी जिजिया टॅक्स जो होता त्याला रिइम्पोज केलं. त्याचबरोबर हे खूप सारे बुक्स या पोएट्स म्हणजे पोएम्स वगैरे लिहायचे, त्याच्यामुळे यांनी एक सेपरेट नावच स्वतःला दिलं होतं. ठीक आहे, जेव्हा त्यांनी बुक्स या पोएम्स वगैरे लिहायचे त्याला ते नाव होतं गुलरुख. ओके, मग सिकंदर लोदी नंतर आलं इब्राहिम लोदी. आता इब्राहिम लोदी ना बेसिकली ही वॉज अ लास्ट सुलतान ऑफ अ दिल्ली सल्तनत, कारण की यांच्यानंतर काय झालं, मुघल एम्पायरचं स्टार्टिंग झालं. ठीक आहे, तर दिल्ली सल्तनतचं लास्ट एम्पायर राहिले आहे आपले इब्राहिम लोदी. आणि इब्राहिम लोदीबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एक बॅटल ऑफ पानिपत जे झाली होती 1526च्या टाइमला, त्या टाइमला इब्राहिम वॉज डिफिटेड इन द बॅटल ऑफ पानिपत. आता आपण काही रिझन्स बघू की का बरं दिल्ली सल्तनत डिक्लाइन झाली. तर सर्वात पहिला रिझन होता फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी दिसून आलं. दिल्ली सल्तनत स्वतःच्याच मध्ये डिसइंटिग्रेट होत गेली. आउटसाइडर जसे की तिमूर वगैरेचं इन्व्हेजन झालं. त्याचबरोबर ग्रीड आणि इनकम्पिटन्स दिसून येत होती नोबल्समध्ये. मिलिटरी ऑर्गनायझेशन पण तितकी जास्त स्ट्रॉंग नव्हती. वाच करायचं आहे आपलं एम्पायर असं त्यांनी विचार पण नव्हते करत. हळूहळू जसे जसे डिफरंट किंग्स येत गेले. ठीक आहे, आणि फायनली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दिल्ली सल्तनत कम्प्लिटली व्हॅनिश होऊन गेली. ठीक आहे, आता आपण हे सर्व नॉर्थचे बघितले.
ठीक आहे, नॉर्थच्या टाइम पिरियडमध्ये. आता आपण बघू काही रिजनल किंगडम्स. ठीक आहे, म्हणजे साऊथमध्ये त्या टाइमला होते. तर त्याच्यामधलं एक होते विजयनगर एम्पायर, एक आहे बहामनी किंगडम. आता बघा, विजयनगर एम्पायर मधलं आफ्टर द डिक्लाइन ऑफ दिल्ली सल्तनत इज बेसिकली स्टार्ट. आणि याचं जर ओव्हरऑल एक्सपान्शन जर बघितलं, या इमर्जन जर बघितलं, ते मोहम्मदीन तुगलकच्याच टाइमला सुरू झालं होतं. ठीक आहे, यांचे फाउंडर होते हरिहर आणि बुक्का. ठीक आहे, त्याचबरोबर हरिहर आणि बुक्का इथे पण ना विजयनगर एम्पायरमधले काही सब डायनेस्टी आहे. त्याच्यामधलं एक होतं संगमा डायनेस्टी, आणि त्याचे हेड होते हरिहर आणि बुक्का. आणि हरिहर आणि बुक्कानीच विजयनगर एम्पायरचं इनिशिएशन केलं. ठीक आहे, फॉर्मेशनचं. त्याच्यानंतर ककतिया रूलर्स पण याच्या अंडरमध्ये सर्व वगैरे करत होते. त्याचमध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा, विजयनगर एम्पायर म्हणलं तर तुंगभद्रा रिव्हर त्याच्याशी असोसिएटेड आहे असं लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथले जे एम्पायर होते या रूलर्स होते ना, त्यांनी हिंदू सुतारत्न, ठीक आहे, असं टायटल वगैरे अज्युम केलं होतं. आणि विजयनगर एम्पायरचे लास्ट किंगडम राहिले होते श्री रंगराजन, श्री रंगान 3. ओके, आता आपण बघू नेक्स्ट याच्याकडे. आता याच्यामध्ये विजयनगर एम्पायरमध्ये ना 3 डायनेस्टी येते, 4 डायनेस्टी येते, संगम, सुलवा, तुलवा आणि अरिविडू. आता संगम डायनेस्टीबद्दल जर बघितलं, जसं मी सांगितलं, हरिहर आणि बुक्का हे मेजर फाउंडर होते. ठीक आहे, त्याच्यानंतर आले देवराया वन. आता देवराया वन जे होते त्यांच्या टाइम पिरियडमध्ये निकोला कोंटी जे इटलीचे एक पर्सन होते, ठीक आहे, ते ट्रॅव्हलर आले होते देवराजा वनच्या टाइम पिरियडमध्ये. त्याच्यानंतर आले देवराया टू. ठीक आहे, ज्यांनी स्वतःला एक एलिफंट हंटर या दक्षिणपट चक्रवर्ती हा टायटल दिला होता. त्याचबरोबर यांनी एक्सपान्शन केलं होतं विजयनगर एम्पायरला गुलब्रुक टू द श्रीलंका पार्ट. ठीक आहे, तेलंगणा आणि केरला रिजनमध्ये हे बेसिकली होते. त्याच्यानंतर मल्लिकार्जुन डिस्ट्रीब्युशन म्हणजे यांच्या टाइमला संगम डायनेस्टी जी आहे हळूहळू तुटत गेली. त्याच्यानंतर विरूपक्षा. ठीक आहे, हे यांना पण लास्ट जे किंग होते त्यांना मानण्यात आलं. ठीक आहे, बाय सलाव नरसिम्हा, आणि त्यांनी फायनली सुल्लू डायनेस्टीला इस्टॅब्लिश केलं. ठीक आहे, सुलवा डायनेस्टीचे मेजर किंग बघू शकता, हे 2 पर्सन होते. त्याच्यानंतर आली तुलवा डायनेस्टी. ठीक आहे, आता तुलवा डायनेस्टीचे फाउंडर कोण होते? वीर नरसिम्हा. ठीक आहे, आणि यांच्या टाइम पिरियडमध्ये पोर्तुगीज अल्मिडो, ठीक आहे, यांनी हॉर्स ट्रेड वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर तुलवा डायनेस्टीज मधले एक मेजर किंग येतात कृष्णदेवराया वन. आता कृष्णदेवराया वन बद्दल आपण थोडं डिटेल म्हणजे काय म्हणू शकतो, डिटेलमध्ये अभ्यास करूया. ठीक आहे, डिटेलिंग चांगल्याने करू. बाकी जसं मी सांगितलं हे इतके इम्पॉर्टंट नाही आहे, पण कृष्णदेवराया इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर लास्ट एक किंगडम आलं होतं, त्यातलं ते आहे अरिविद्यू. आता अरिविद्यूचं हेड कोण होतं या फाउंडर कोण होतं? ते होतं तिरुमला. ठीक आहे, आता आपण बघूया कृष्णदेवरायाबद्दल. तर कृष्णदेवराया बेसिकली ही वॉज फ्रॉम अ तुलवा डायनेस्टी, आणि यांनी कंटेम्पररी राहिले हे बाबरच्या. ठीक आहे, आणि बाबर जे होती त्यांनी त्यांची जे पुस्तक लिहिली तुर्के बाबर, याच्यामध्ये पण कृष्णदेवरायाबद्दल मेन्शन केलं आहे. आता कृष्णदेवरायाबद्दल जर बघितलं तर बेसिकली यांनी एक टाउनशिप बनवली होती, त्यांना नाव जे हे नंगलापुरम असं दिलं होतं, आणि हे जे नाव त्यांच्या आपल्या आईच्या नावावर त्यांनी दिलं होतं. ठीक आहे, आता यांचे मेजर कॉन्ट्रीब्युशन जर बघितले तर डिफरंट कॉन्ट्रीब्युशन राहिले, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये, जसं की त्यांनी कॅनल्स बनवले, इरिगेशन फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली, आणि त्याचबरोबर पोर्तुगीज आणि अरब ट्रेडरसोबत पण त्यांनी फ्रेंडली रिलेशन ठेवली. त्याच्यानंतर विजयनगर एम्पायर जो आहे हाऊएव्हर वॉज डेव्हलपिंग अँड एक्सपांडिंग. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे जे विजयनगर एम्पायरमध्ये कृष्णदेवराया होते ना, तेव्हा त्यांच्या कोर्टमध्ये ना अष्टदिग्गज त्यांनी ठेवायचे. अष्टदिग्गज नावाने समजून येते की असे ग्रुप ऑफ 8 स्कॉलर, ठीक आहे, यांच्या कोर्टमध्ये नेहमी राहायचे. आता हे 8 स्कॉलर कोण होते हे त्यांचे नाव आहे. ठीक आहे, यांच्यामधून मुलांना बाकी नाव तर नसेल माहीत, पण एक नाव नेहमी त्यांना लक्षात राहील, ते होतं तेलाली रामा. ठीक आहे, तेलाली रामकृष्ण, ज्याला आपण तेलाली रामा असं म्हणतो. ठीक आहे, यांचे कार्टून पण आहे, यांच्यावर टीव्ही शो पण आले, आणि हा पर्सन इन शॉर्ट खूप फेमस आहे, सो आपल्याला लक्षात राहतेच तसं पण. तर हे सर्व अष्टदिग्गज जे होते त्यांच्या टाइम पिरियडमध्ये होते कृष्णदेवराया वंशच्या. ठीक आहे, त्याचबरोबर हे जे कृष्णदेवराया होते ना, त्यांनी स्वतःनी 2 पुस्तके लिहिली होती. त्याच्यामधलं एक पुस्तक त्यांनी तेलुगूमध्ये लिहिला होता, आणि एक पुस्तक संस्कृतमध्ये. तेलुगूमध्ये लिहिलं त्याचं नाव होतं अमुक्त मंडलियाडा. ठीक आहे, आणि नंतरचं आहे जामवती कल्याणम. हे 2 पुस्तक त्यांनी लिहिली. ठीक आहे, कोणी? कृष्णदेवरायाने.
आता त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन बघून घेऊ तर सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये भोज किंवा किंग राहायचं, त्याच्यानंतर हळूहळू डिवायडेशन व्हायचं. त्याच्यामधलं एक होतं राजा, ज्याला आपण मंडला म्हणायचो. ठीक आहे. त्याच्यानंतर वालानाडू, नाडू, मेलग्राम आणि ग्राम अशा प्रकारे त्यांची हेरार्की चालत होती ॲडमिनिस्ट्रेशन पर्पजसाठी. त्याच्यानंतर काही टर्म्स इथं बघून घ्या. एक नायकाचार्य हे ऑफिसर्स राहिले. ठीक आहे, फॉर 1-to-1 कॉन्टॅक्ट विथ द विलेज ॲज वेल ॲज अ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर नायक. आता नायक कोण होते? ही वॉज बेसिकली अ गव्हर्नर, जे ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे सर्व बघायचे इन द प्रोव्हिन्सेस. आणि लास्ट वन एक पॉईंट लक्षात ठेवायचं, 12 फंक्शनरीला अयंगर असं टर्मनी ते म्हणायचे. ठीक आहे. नायकर सिस्टीम त्यांनी स्टार्ट केली होती. अमर नायकर एक मिलिटरी ऑफिसर्सला लँड दिली जायची ॲज अ सॅलरी. ठीक आहे. आणि ते जे आहे हेरिडेटरी बनवलं, जसं की इल्तुतमिश ने इफ्तार सिस्टीममध्ये लँड ॲज अ सॅलरी देत होता, तसंच नयनकर सिस्टीम जी आहे साऊथ इंडियामध्ये विजयनगर एम्पायर मधले कृष्णदेवरायांनी आणली होती. त्याच्यानंतर जसं इथं दिलं पण आहे, इट वॉज बेसिकली इन्स्पायर्ड बाय द इफ्तार सिस्टीम ऑफ दिल्ली सल्तनत. यांची काही टॉप ग्रेड ऑफिसर्स या आर्मी पर्सनला नायक किंवा पोलियर्स पण म्हणलं जायचं. त्याच्याच बरोबर मलयालम वॉज अ टॅक्स फ्री लँड. त्याच्यानंतर काही लँड ग्रँड्सला वगैरे अमरम पण म्हटलं जायचं. ठीक आहे. ते हे झालं बेसिक त्यांच्याबद्दल डिटेल. आता काही आर्ट अँड आर्किटेक्चर फील्डमध्ये पण त्यांनी खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. हे तितकं इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की एमपीएससी तसं पण प्रश्न विचारत नाही. ते हे एकदा तुम्ही स्वतःहून वाचून घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉईन्स वगैरे जे आहेत त्याला वरह किंवा पगोडा म्हणलं जायचं. पिटरा म्हणून पण एक कॉईन त्यांनी आणली होती. वरह म्हणून पण कॉईन आणली होती. त्याच्यानंतर फनम म्हणून पण कॉईन आणली होती. आणि काही सिल्वर कॉईन होते त्याला टार असलं म्हणलं जायचं, आणि जे कॉपर कॉईन होते ज्याला जिंतल म्हणलं जायचं. आता हे जे कृष्णदेवरायाचा टाइम पिरियड आहे किंवा विजयनगर एम्पायर मधला रुलर आहे चा टाइम पिरियड आहे, त्या टाइमला खूप सारे ट्रॅव्हलर बाहेर देशातून इंडियामध्ये आले होते. तर कोणता ट्रॅव्हलर कोणत्या किंगच्या टाइम पिरियडमध्ये आला तर हे एकदा आपल्याला थोडं बाय हार्ट करावं लागेल. तर हा तुम्ही चांगल्याने एकदा वाचून लर्न करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, रामराया हे किंग जेव्हा रिजिम सुरू होतं, ठीक आहे, विजयनगर एम्पायरमध्ये, तर तेव्हा टाइमला ना बिजापूर, अहमदाबाद, गोलकोंडा आणि बिदर या चारही फोर्सनी सोबत अटॅक केला होता. आणि त्या टाइमला हा कम्प्लिटली रामराया वॉज बिन डिफिटेड. आणि या बॅटल ऑफ अ तलिकोटी या बानीहट्टी पण म्हणलं जायचं. आणि फायनली जसं लास्ट किंग डिफीट झालं तसंच विजयनगर एम्पायर एंडमध्ये येऊन गेलं. ठीक आहे. हे झालं आपलं बेसिकली विजयनगर एम्पायर बद्दल. आणि हे एक स्क्रीनशॉट मी NCERT मधून आणलेलं आहे. ठीक आहे. इथं काही स्टॅटिक पार्ट्स मेन्शन आहे, पण हे आय डोंट थिंक सो तितकं इम्पॉर्टंट आहे फॉर द MPSC. जर तुम्हाला वाचायचं असेल तर एकदा थोडं वाचून घ्या, पण इतकं लक्षात ठेवण्यालायक इथं काही आहे नाही. ठीक आहे. मला थोडं वाटलं की इम्पॉर्टंट राहू शकते, काही स्टॅट दिला आहे म्हणून मी इथं पहिलेच अटॅच करून घेतलं. ठीक आहे. मग नंतर मोहम्मद गवन. आता हे जे होते मोहम्मद शहा थर्ड, ही बिकम द सुलतान. एक सेकंड. आय थिंक हा पेज ना थोडं समोर मागे होऊन गेलं. ठीक आहे. तर पहिले आपण हा पार्ट डिस्कस करून घेऊ. त्याच्यानंतर ही स्लाईड आहे. स्लाईड आपली ही जी PPTची साईड पेज नंबर इकडे तिकडे थोडे झाले आहेत. तर ठीक आहे. तर बघा, जसं आपण विजयनगर एम्पायर बघितला, त्याच टाइमला ना इथे विजयनगर एम्पायर जेव्हा होत होतं साऊथमध्ये, त्याच टाइमला एक मेजर किंगडम पण इस्टॅब्लिश होत होतं, ते होतं बहामनी किंगडम. आता बहामनी किंगडम जर बघितलं ना तर हे काही मेजर किंग्स होते त्यांच्या टाइम पिरियडमध्ये. ते होतं मोहम्मद गवन. ठीक आहे. तर मोहम्मद शहा थर्ड ही मेजरली बिकम अ सुलतान ॲट द एज ऑफ 9. अँड आफ्टर द डेथ ऑफ हिज ब्रदर दॅट इज निजाम शहा अँड मोहम्मद गवन ही बिकम द प्राईम मिनिस्टर. ओके. त्याच्यानंतर बहामनी किंगडम जे आहे, हावेवर इट रीच टू इट्स झेनिथ पोझिशन ड्युरिंग द टाइम ऑफ मोहम्मद गवन. हे मेजर किंग राहिले. त्याच्यानंतर यांना ग्रँड टायटल पण खूप सारे मिळाले होते बाय द हुमान शहा वगैरे. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोहम्मद गवन या बहामनी सिस्टम रिलेटेड एक पॉईंट आहे. दॅट इज त्यांचा जो किंगडम होता ना तो 8 प्रोव्हिन्सेसमध्ये डिवाइड होता. त्याला त्यांनी तरफ असं म्हणायचे. ठीक आहे.
आणि हे खारिसा लँड, जिगर वगैरे आपण आधीच बघितलं आहे. त्याच्यानंतर हे जे होते बहामनी किंगडम यांनी बेसिकली इंट्रोड्यूस केला होता गन पावडर, ठीक आहे. आणि याला यूज करून ते विजयनगर एम्पायरच्या किंगसोबत लढाई वगैरे करत राहायचे. त्याच्यानंतर या बहामनी डायनॅस्टीचे मुल्ला हे जे होते लास्ट किंग राहिले आहेत, ठीक आहे. हे झालं आपलं थोडं बेसिक आयडिया रिगार्डिंग बहामनी किंगडम. आणि जसं हे किंग्स होते आणि हे जे लास्ट किंग आलं आपलं कलीमुल्ला, ठीक आहे. आणि त्याच टाइममध्ये काय होत होतं, या टाइम म्हणजे इथे एक ग्रुप ऑफ 5 आपण म्हणू शकतो किंगडम्स होते, हे फॉर्म केले होते फ्रॉम अ बहामनी किंगडमचा आपण म्हणू शकतो डिसइंटिग्रेशन नंतर, ठीक आहे. बहामनी किंगडम जेव्हा डिसइंटिग्रेट झाला तर हे 5 भागामध्ये ते डिवाइड झाला, ठीक आहे. हे नावं आम्ही आत्ताच सांगितलं होतं, ठीक आहे. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा, इमानशहा आणि बेरीदशहा, ठीक आहे. आणि एक पॉइंट बहामनी किंगडम बद्दल लक्षात ठेवायचं, जे बॅटल ऑफ तालिकोटी किंवा बानीहट्टी झाली होती, ज्यालाच बॅटल ऑफ राक्षसी टंगडी असं पण म्हणलं जातं, त्याच्यामध्ये बहामनी किंगडमचं कॉन्फेडरेशन तसं जिंकलं होतं. पण लेटर बहामनी किंगडम स्वतः पण डिसइंटिग्रेट होऊन गेला, ठीक आहे. आता काही PYQs आले आहेत परत याचे. आता तिथे आपले 3 PYQs होते. ह्याचा आहे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि हा क्वेश्चन नंबर 6. याचे आन्सर तुम्हाला कुठे करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये, ठीक आहे. सर्टन पॉईंट डिस्कस झाले आहेत, पण काही पॉईंट डिस्कस नाही झाले आहेत, ठीक आहे. पण जे डिस्कस नाही झाले आहेत ते आपण तसं पण समोर बघून घेऊ, आणि जे डिस्कस झाले आहेत त्याच्या हिशोबाने थोडं एलिमिनेशन वगैरे लावून ट्राय करा की तुमचा आन्सर बनून जाईल. आणि बघा, आत्ताच आपण डिस्कस केला आंध्रभुज, नागालापुरम सिटी कोणी केली, ठीक आहे. ही वॉज ओनली हिंदू किंग ज्यांनी कॅपिटल बनवली होती मुस्लिम किंगडमला, बिदार आणि गुलबर्गा, ठीक आहे. हे पॉईंट आपण जरी डिस्कस नसेल केलं पण हे 2 पॉईंट तर आपण डिस्कस केले होते. आणि हे कोणाशी लिंक आहेत, कृष्णदेवरायावन, ठीक आहे. सो थोडं बघा की ऑब्व्हियसली आपण जितकं पण डिस्कस केलं आहे ते मोर दॅन इनफ आहे. नाव दिल्ली सल्तनत एंड झाली, बहामनी किंगडमचं पण डिसइंटिग्रेशन वगैरे झालं. हळूहळू जे आहे मुघल एम्पायर बनत आले. आता मुघल एम्पायरमध्ये आपण बघू बाबर, हुमायूं, शेरशाह सुरी, ठीक आहे. अकबर बद्दल सर्व डिस्कस करू. त्याच्यानंतर जहांगीर, शहाजहान, ओके. हे सर्व आपण डिस्कस करून घेऊ. आता आपण स्टार्ट करूया विथ अकबर. तर बाबर. तर बाबर जे होते त्यांनी बेसिकली मुघल एम्पायरचं एस्टॅब्लिशमेंटला स्टार्टिंग केली, ठीक आहे. तर बाबर रिलेटेड 4 मेजर बॅटल आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामधलं एक सर्वात इम्पॉर्टंट जे आपल्याला माहीत पाहिजे ते आहे बॅटल ऑफ पानिपत, ठीक आहे. हे झाली होती बाबर, रंगशहा, ठीक आहे, दौलत खान लोधी आणि मोहम्मदीन लोधी या सर्वांना मिळून वर्सेस इब्राहिम लोधी, ठीक आहे. लोधी डायनेस्टी आताच 2-3 स्लाइड पहिले बघितलं होतं जेव्हा आपण दिल्ली सल्तनतचं एंड करत आलो होतो, त्या टाइमलाच आपण बघितलं इब्राहिम लोधी वगैरे कोण होते, लोधी डायनेस्टीशी बिलॉंग जे करत होते, ठीक आहे. यांच्यासोबत ते वॉर झालं होतं. त्याच्यानंतर बॅटल ऑफ खंगवा, बॅटल ऑफ चंदेरी आणि बॅटल ऑफ घागरा हे तिन्ही बॅटल त्यांनी लढलं. त्याचबरोबर गन पावडरला पण त्यांनी इंट्रोड्यूस केलं. त्याच्यानंतर यांनी एक 4 भागची सिस्टीम जी आहे गार्डन्समध्ये बेसिकली दिसून येते ते त्यांनी आणली, ठीक आहे. असं इकडे फुटवे राहते आणि इकडे पूर्ण गार्डन, इकडे गार्डन, इकडे गार्डन, ठीक आहे. तर हे जी होती 4 बागची सिस्टीम, ठीक आहे, आणली होती. नंतर आहे हुमायूं, ठीक आहे. बाबर का बेटा हुमायूं, एक आय थिंक असं एक छोटंसं सॉन्ग पण होतं, या ॲड होती एक, मला जे आठवते, ठीक आहे. तर बाबर का बेटा हुमायूं अँड हुमायूं का बेटा अकबर, ठीक आहे. मग हुमायूं बद्दल जर बघितलं तर हुमायूंचं एक बॅटल झाली होती चौसामध्ये आणि बॅटल ऑफ कन्नौजमध्ये. हुमायूंबद्दल सर्वात इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याला ते आहे की हुमायूंनी एक न्यू सिटी बनवली होती दिल्लीमध्ये, त्याला दिनपहा असं नाव दिलं होतं. त्याचबरोबर यांची जी विडो राहिली जेव्हा हुमायूं एक्सपायर झाले, ठीक आहे. तर त्या टाइमला एक्सपायर झाले म्हणू शकतो, त्यांचा लाईफ स्पॅन संपला, ठीक आहे. तर त्या टाइमला त्यांची जी विडो राहिली त्यांनी हुमायूं टॉम बनवला, जे आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. त्याच्यानंतर यांची जी बहीण होती गुलबदन बेगम यांनी हुमायूं नामा ही पुस्तक लिहिली. त्याच्यानंतर बेसिकली मुघल मधले हे जे हुमायूं होते यांनी मुघल पेंटिंग वर पण कुठं ना कुठं फाउंडेशन स्टार्ट केलं, ठीक आहे. नाव
आता जी हुमायूं होते ना त्याच्या टाइम पिरियडमध्ये अकबरच्या पहिले 2 मेजर एक पॉवर्स येतात. ते होतं एक शेरशाह सुरी, ज्यांनी बेसिकली जमीनदारी सिस्टीम जी त्या टाइममध्ये चालत होती त्याला कम्प्लिटली अबॉलिश करून घेतलं. त्याच्याच नंतर वेट्स आणि मेजर्समध्ये काही चेंजेस आणले आणि सिल्वर कॉईनला त्यांच्या टाइम पिरियडमध्ये रुपया म्हणलं जायचं आणि कॉपर कॉईनला दाम असं म्हणलं जायचं. आणि हे जे शेरशाह सुरी होते ना त्यांनी फर्स्ट असे होते ज्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं शरियार लॉ फॉर अ ज्युडिशियल पर्पजेस. आणि यांच्या टाइममध्ये खूप सारे मिनिस्टर्स पण होते, दिवाने वरिसत, अझीर, रसालत आणि इन्शा. ठीक आहे, सर्व डिपार्टमेंट्स त्यांच्या टाइमला होते. आता शेरशाह बद्दल काही पॉईंट्स लक्षात ठेवा. शेरशाह जे होते ठीक आहे त्यांनी त्यांच्या किंगडमला सरकारच अशा भागामध्ये डिवाइड केलं होतं आणि चीफ सिकेदार किंवा चीफ मुन्शी पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे बघायचे. शिकेदार म्हणजे मिलिटरी ऑफिसर होते, अमीन म्हणजे लँड रेव्हेन्यू होते, फोटेदार म्हणजे ट्रेजर, करकुन्स म्हणजे अकाउंट्स. ठीक आहे, मुर्जा व्हिलेज जे आहे ते व्हिलेज लेवलवर ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे पार्ट बघते. ठीक आहे, अमील आणि कनिंगो. ठीक आहे, हे जे 2 ऑफिसर्स आहेत त्यांना रेव्हेन्यू ऑफिसर्स बेसिकली हे सर्व बघायचे मग रेव्हेन्यू रेकॉर्ड्सला वगैरे. त्याच्यानंतर हे शेरशाह सुरीच्या टाइमला त्यांनी लँड रेव्हेन्यू सिस्टीमला ज्याचं नाव आहे जाबते हर साल ठीक आहे हे आणली होती आणि दॅट्स इट. हे यांच्याबद्दल बघितलं. आता हे जेव्हा शेरशाह सुरीचा टाइम पिरियड एंड होत गेला त्या टाइमला हेमू, ज्याला आपण हेमचंद्र विक्रमादित्य असं म्हणतो, त्यांचा टाइम पिरियड इस्टॅब्लिश होत गेला. या इस्टॅब्लिश झाला. तर त्याच्याबद्दल असं काही मेजर वाचण्यालायक नाही आहे, पण फक्त इतकं लक्षात ठेवायचं की हे जे हेमू होते ना ही वॉज अ फर्स्ट हिंदू एम्पेरर ऑफ दिल्ली इन अ 350 इयर. ठीक आहे, नाही तर इतक्या वर्षापर्यंत जे आहे फक्त मुस्लिमचे होते. त्यांनी त्यांचं म्हणजे आपण म्हणू शकतो एम्पेरर चालत होतं, त्यांनी चालवत होते. पण हेमू जे आहे असे फर्स्ट हिंदू एम्पेरर राहिले होते ऑफ दिल्ली. नंतर हुमायूं का बेटा कोण था? अकबर. हे लक्षात ठेवा, शेरशाह सुरी हा हुमायूंचा मुलगा आहे नाही. बाबरचा मुलगा आहे हुमायूं, हुमायूंचा मुलगा आहे अकबर. आता अकबरबद्दल बघू तर अकबर जे आहे सेकंड बॅटल ऑफ पानिपतमध्ये यांचा मेजर रोल राहिला आहे. ही बेसिकली डिफिटेड हेमू. आता हेमू कोण होते? आत्ताच 2-3 स्लाइड पहिले आपण बघितलं. हे बघा इथं खालचं बघा, हेमूला वगैरे त्यांनी डिफीट केलं. त्याच्यानंतर अकबर सोबत ना एक बॅटल नेहमी असोसिएट होते, ती आहे बॅटल ऑफ हल्दी घाटी. ठीक आहे, ज्याच्यामध्ये अकबरने डिफीट केलं होतं रामा प्रतापला. सो हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं तुम्ही. त्याच्यानंतर अकबर ऑल्सो डिफिटेड व्हेरियस रूलर, जसं की गुजरातचा रूलर वगैरे झालं. त्याचबरोबर यांनी बुलंद दरवाजा पण बांधलं होतं आता फतेपूर सिक्री. आता ॲडमिनिस्ट्रेशन युनिट जर बघून घेऊ तर सुबा प्रोव्हिन्सेसला म्हणतात, जागीर नोबल्सला, खलिसा रॉयल एक्सचेंजरला आणि मग इमान रिलिजियस लीडर्सला. ठीक आहे, आता फौजदार एक टर्म येते जे लॉ अँड ऑर्डर वगैरे बघते. अमल गुजार दॅट इज लँड असिस्टमेंट वगैरे पूर्ण ॲक्सेस करते त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग कॉइनेजमध्ये बघितलं तर अशरफी मोहर असं कॉईन, गोल्ड कॉईनला ते म्हणायचे. त्याचबरोबर पर्शियन पोएट्री वगैरे त्यांनी इंट्रोड्यूस केली होती. ठीक आहे, मग आता लँड रेव्हेन्यू सिस्टीम बघू. तर लँड रेव्हेन्यू सिस्टीममध्ये एक मेजर आहे की विथ द हेल्प ऑफ अ राजा तोडेमल यांनी एक जप्ती किंवा बंदोबस्त सिस्टीम आणली होती. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे दर्शला सिस्टीम पण त्यांनी आणली होती, ज्याच्यामध्ये जे ॲव्हरेज यिल्ड असते प्रत्येक लँडची, ठीक आहे, त्याला सर्व ते विथ रिस्पेक्ट टू प्रिव्हियस इयरच्या बेसिसवर ते कॅल्क्युलेट करायचे आणि याला त्यांनी जप्ती सिस्टीम असं म्हणायचं, ज्याला आपण इन शॉर्ट नाही याला आपण दर्शला सिस्टीम म्हणायचं. आणि जप्ती सिस्टीम ज्याला आपण बंदोबस्त सिस्टीम म्हणतो ते थोडंसं मॉडिफाय व्हर्जन आहे दर्शला सिस्टीमचं. नंतर आहे बाटी किंवा गोल बक्षी सिस्टीम. याच्यामध्ये बेसिकली डिवाइड केलं गेलं होतं स्टेट्सला आणि पीजन्सला इन प्रपोर्शन टू देअर पॉप्युलेशन. त्याच्यानंतर हे सर्टन काही टर्म्स आहे, जसं इथे बघा कनकुवत. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू रिलेटेड टर्म आहे. कॅटेगरी ऑफ अ लँड पोझल, प्रति, चंचर, बंजर. ठीक आहे, सो हे टर्म्स आहेत. त्याच्यानंतर कनिंगो. ठीक आहे, हे जे पर्सन्स होते ना त्यांना बेसिकली हेरिडिटरी लँड दिलं जायचं. ठीक आहे, ओके. आणि नंतर मासरपरी सिस्टीम हे त्याने आणली होती अकबरनी. याच्यामध्ये काय राहायचे, मनसब राहायचे एकदम टॉप ऑफिशियल. त्याच्यानंतर त्यांच्या खाली अमीरी उदम असे टाईपचे ऑफिसर्स पण राहत होते. लक्षात ठेवायचं हे जे सिस्टीम आहे बेसिकली रँक वॉज डिवायडेड इंटू अ ज्वात आणि सवार.
मनसबदारी सिस्टीममध्ये ना जत आणि सवारवाला कन्सेप्ट येते, ज्याच्यामध्ये जट जे असते त्याचा अर्थ आहे की पर्सनल स्टेटस, सॅलरी जे असते ते त्यांच्याशी असोसिएट आहे जट हेट. आणि सवार्स म्हणजे काय होते, इट बेसिकली इंडिकेट नंबर ऑफ अ सवार दॅट हॅज टू बी मेंटेन बाय द पर्सन. ठीक आहे. आणि एक सवार जो आहे तो ॲटलिस्ट 2 हॉर्सेसला बघतो. त्याच्यानंतर मनसब सिस्टीम जी होती ती हेरिडिटरी नव्हती. ठीक आहे. आता काही रिलिजियस पॉलिसी बघू अकबरची. तर अकबरनी जो नॉन मुस्लिमवर टॅक्स लागायचा त्याला अबॉलिश करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी इबायत खाना दॅट इज हाऊस ऑफ अ वर्कशिपला पण बनवलं आहे, तर फतेपूर सिक्री. त्याच्याबरोबर युनिव्हर्सल पीसला ते प्रमोट करत होते. त्याच्यानंतर त्यांनी खूप सारे त्यांचे जे विजन्स आहे गव्हर्नन्स फील्ड रिलेटेड पण खूप दिसून आले, म्हणजे दिसायचं. आणि त्याच्यानंतर न्यू रिलिजन त्यांनी फॉर्म केलं होतं अकबरने, दिने इलाही. ठीक आहे. और अ डिवाइन फेथ म्हणून. त्याचबरोबर झरोका दर्शन हे पण त्यांनीच अकबरने इंट्रोड्यूस केली होती. ते झरोका दर्शन हा टर्म खूप लोकांनी बघितला असेल की एक टीव्हीवर वगैरे खूप ऐकलं असेल झरोका दर्शन टर्म. तर हे अकबरने बेसिकली इंट्रोड्यूस केली होती, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण बघितलं आर्किटेक्चर फील्डमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे. फतेपूर 60 जे टेम्पल या कॉम्प्लेक्स वगैरे त्यांनी बनवलं. दिवाने आम आणि दिवाने खास असे 2 हॉल वगैरे बनवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जमा मस्जिदची बिल्डिंग, बुंदेल दरवाजा. ठीक आहे. हे सर्व अकबरच्या टाइम पिरियडमध्ये बनलं. हुमायूचा टोम जो आहे, जो अकबरच्या रिजिम मध्ये म्हणजे ड्युरिंग द अकबर रिजिम हुमायूं टोम बनवण्यात आलं होतं. ठीक आहे. अकबर टोम जे आहे बेसिकली सिकंदरा नियर आग्रा प्रेझेंट आहे आणि याला जहांगीरने कंप्लीट केलं होतं. ठीक आहे. आता आपण बघू अकबर च्या कोर्टमध्ये कोण कोण प्रेझेंट होते. तर अकबर, जसं मी आता विजयनगर एम्पायरमध्ये आपले इथं अष्टदिग्गज होते, तसंच अकबरच्या कोर्टमध्ये नवरत्नज आहेत. ठीक आहे. हे सर्व नवरत्नज आहे आणि हे त्यांचे नाव आहेत आणि त्यांनी काही बुक वगैरे लिहिली असेल तर ते पण इथं आपण कव्हर केलं आहे. ते याच्यासोबत म्हणजे हे एकदा तुम्ही चांगल्याने स्वतः प्रिपेअर करा. स्टॅटिक पार्ट आहे, असं काही डिस्कशन करण्यालायक नाही आहे. त्याच्यानंतर अकबर नंतर येते जहांगीर. ठीक आहे. जहांगीरबद्दल 2 ते 3 पॉईंट लक्षात ठेवायचं. इथे जे रेड पेनने हायलाईट केलं आहे ते बेसिकली मेन हायलाईट आहे, जे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. तर इथे काय आहे आपलं जहांगीर. जहांगीरनी ना जे गुरु अर्जुन देव होते आपले सीख गुरु, त्याला एक्झिक्यूट केलं. त्याचबरोबर गोल्डन एज ऑफ अ मुघल पेंटिंग असं म्हणलं जाते जहांगीरच्या टाइम पिरियडमध्ये. जसं अकबरच्या टाइम पिरियडमध्ये त्यांनी खूप सारे स्कल्पचर या बिल्डिंग्स वगैरे बांधले, तसंच जे आहे जहांगीर जे आहे त्यांनी पेंटिंगवर जास्त त्यांचं भर होतं. त्याच्यानंतर इटालियन एक ट्रॅव्हलर पिट्रावेला पण यांच्याच कोर्टमध्ये वगैरे आला होता. त्याचबरोबर जहांगीरनी स्वतःची एक ऑटोबायोग्राफी पण लिहिली होती, ज्याचं नाव आहे तुर्क ए जहांगीर. त्याच्यानंतर आता आपण बघू शहाजहान बद्दल. आता शहाजहान जे बघितलं, जसं जहांगीर मुघल पेंटिंगसाठी फेमस होते, तसं शहाजहान जे आहे मुघल आर्किटेक्चरसाठी फेमस होते. यांनी डिफरंट टाईप ऑफ आर्किटेक्चर बनवलं आहे, जसं की जमा मस्जिद झालं, पिकॉन थ्रोन वगैरे झालं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शहाजहान जे होते, एक शहाने नामा हे या पर्सननी लिहिलं होतं आणि हिज सन ट्रान्सलेटेड भगवद्गीता अँड उपनिषद इन टू द पर्शियन लँग्वेज. सो हे झालं सर्टन पॉईंट रिगार्डिंग शहाजहान. आता आपण बघू नेक्स्ट. शहाजहान आले, त्याच्यानंतर आले अकबर. आता अकबर हे लास्ट राहिले आपले मुघल डायनास्टीचे. आता अकबर जे होते त्यांच्याबद्दल जर बघितलं काही मेजर पॉईंट, तर दरशिको. ठीक आहे. हे यांनी जे आहे ट्रान्सलेट केली गीता इन टू द पर्शियन लँग्वेज. आता औरंगजेब जे होते ना, त्यांनी आलमगीर म्हणून हा टायटल पण यूज केला होता. अक्का जिंदा पीर, ज्याला लिव्हिंग संत असं पण म्हणलं जायचं, हे टायटल पण त्यांनी अज्युम केला होता. रिलिजियस टॅक्स आणि पिलिग्रम टॅक्सला त्यांनी रिइम्पोज केलं. जी आपली सती सिस्टम होती त्याला हवेवर अबॉलिश केलं. त्याच्यानंतर बॅटल झालं त्यांचं ॲट अ पुरंदर. मग खूप सारे टेम्पल लोक जे आहे यांना टेम्पल ब्रेकर पण असं म्हणतात. त्याच्यानंतर आता विलेज ॲडमिनिस्ट्रेशन या ऑफिशियल्स वगैरे जर बघितलं आपले मुघल एम्पायरचे, कारण की आपण दिल्ली सल्तनतचे बघितलं, विजयनगर एम्पायरचे बघितलं, चोला टाइमचे बघितलं. त्याच्यानंतर आपण यांचं पण बघून घेऊ मुघल एम्पायरचं. तर हे सर्टन ऑफिशियल्स होते जे मुघल एम्पायरमध्ये होते. ठीक आहे. दिवाने अल्स या वजीर, मीर बक्षी, मीर समन, ब्रेड, मग काझी हे. ठीक आहे. हे सर्व
थोडं लक्षात ठेवून घ्याल कोण कोणाशी टर्म बिलॉंग आहे म्हणून. मग विलेज ॲडमिनिस्ट्रेशन जर बघितलं तर मुकादम हेड ऑफ अ विलेज राहायचं, पटवारी अकाउंटंट हेड राहायचं. आणि जसं मुघल एम्पायर संपलं, म्हणजे जसं औरंगजेबचा टाइम पिरियड बेसिकली आलं, तर त्याच्यानंतर जितके पण औरंगजेबचे नंतरचे जितके पण रूलर्स आहेत ना, त्यांनी कुठं ना कुठं आपण म्हणू शकतो की त्यांच्या टाइम पिरियडमध्ये त्यांनी काही मेजर एक्सपान्शन केलं नाही आणि हळूहळू हे जे आहे त्यांनी एंटायर किंगडमला, ठीक आहे, ते म्हणजे एंटायर दिल्ली सल्तनत डिस्ट्रॉय होत गेली, ठीक आहे, म्हणजे डिसइंटिग्रेट होत गेली औरंगजेबच्या नंतर. ठीक आहे. आता जे बेसिक नॉन मुस्लिम नॉन लेटर मुघल रूलर होते ते पण एकदा बघून घेऊ. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण सेपरेटली त्याला नंतर करू नाही कवर. ठीक आहे. तर लेटर मुघलमध्ये बहादूर शाह वन, जहांगीर शाह, फरुखशियार, रफीउल दराजत, ठीक आहे, मोहम्मद शाह रंगीला, अहमद शाह, आलमगीर सेकंड, शाह आलम सेकंड, अकबर सेकंड आणि बहादूर शाह सेकंड, हे सर्व बेसिकली मेजर हे होते लेटर मुघल एम्पायर, म्हणजे लेटर मुघलच्या टाइम पिरियडमध्ये. नंतर औरंगजेब नंतर आता आपण थोडं पॉईंट्स बघून घेऊ. औरंगजेब नंतर बहादूर शाह जे वन आले होते त्यांची थोडीशी जी पॉलिसी होती हिंदूजवळ टॉलरंट होती. यांनी पण ही नेवर अबॉलिश नॉन रिलिजियस टॅक्स, दॅट इज जिजिया टॅक्स, बट त्यांनी टॅक्स सबसिडीज वगैरे डिफरंट फॉर्मॅटमध्ये ते वगैरे कलेक्ट वगैरे करायचे. त्याच्यानंतर आले जहांगीर शाह. तर जहांगीर शहानी जे होती इल्झार हे रेव्हेन्यू फार्मिंग सिस्टीम त्यांनी आणली. त्याच्याचबरोबर जहांगीर शाह जे होते ही ट्राय टू इस्टॅब्लिश अ फ्रेंडली रिलेशन विथ अ मराठा ॲज वेल एज अ राजपूत. ओके. आणि यांनी अबॉलिश केला ह्या टॅक्सला. However, he used to grant Shardeshmukhi and Chot to the Deccan region people. ठीक आहे. त्याच्यानंतर आले फरुखशियारचं फरमान सर्वांनाच माहीत असेल, मॉडर्न हिस्ट्री ज्यांनी पण वाचलं असेल तर यांचं लक्षात ठेवायचं. फरुखशियार आपलं फरमानवाला लॉजिक. त्याच्यानंतर हे जे फरुखशियार होते त्यांनी अबॉलिश केलं होतं कम्प्लिटली या टॅक्सला. त्याच्यानंतर फरुखशियार जो होते ही वॉज अ परफेक्ट ऑफ अ सय्यद ब्रदर. आणि येस दॅट्स इट, इथं काय बाकी डिस्कस करण्यालायक नाही आहे. त्याच्यानंतर हे जे पर्सन होते ना यांचा टाइम पिरियड सर्वात कमी होता मुघल एम्पायरमध्ये. त्याच्यानंतर होते एक मोहम्मद शाह रंगीला. आता मोहम्मद शाह रंगीला हा एक असे पर्सन होते ज्यांच्या टाईममध्ये कोहिनूर डायमंड जो इंडियामधला वन ऑफ द फेमस या वर्ल्डमधला फेमस डायमंड होता तो चोरी केला. आणि हे चोरी कोणी केली होती, ते केली होती नादिर शहानी. ठीक आहे. आणि नादिर शहानी मोहम्मद शाह रंगीलाला फायनल डिफीट दिली होती ॲट अ बॅटल ऑफ अ कर्नल. त्याच्यानंतर येते अहमद शाह. तर अहमद शाह जे होते मोहम्मदीन शहाचे सन होते. ठीक आहे. ही वॉज अ इनकम्प्लीट रूलर अँड ही लेफ्ट द स्टेट अफेअर इन द हँड ऑफ द उदमबाई. ठीक आहे. आणि उदमबाई मग त्यांची काळजी वगैरे करायची. आता त्याच्यानंतर आलमगीर सेकंड. आता आलमगीर सेकंड इम्पॉर्टंट होऊन जाते फॉर अ बॅटल ऑफ अ प्लासी. त्याच्यानंतर आहे शाह आलम सेकंड. ठीक आहे. आता शाह आलम सेकंड हे पर्सन असोसिएट होते विथ द बॅटल ऑफ अ पानिपत. आता तिने आपण पानिपतच्या बॅटलमध्ये कोण कोण होते ते आताच थोड्या वेळ पहिले बघितलं. ठीक आहे. तर बॅटल ऑफ अ पानिपतमध्ये शाह आलम सेकंड पण होते. ठीक आहे. त्याचबरोबर बॅटल ऑफ अ पानिपत जे थर्ड वाली झाली होती ते मराठा अहमद शाह अब्दाली यांच्या मधात झाली होती. त्याच्यानंतर येते अकबर सेकंड. आता अकबर सेकंड यांनी इम्पॉर्टंट होऊन जातात कारण की यांनी जे राजाराम मोहन रॉय होते त्यांना टायटल ऑफ अ राजा दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बहादूर शाह सेकंड. आता बहादूर शाह सेकंड जे आहेत ही वॉज बेसिकली अ लास्ट मुघल रूलर या मुघल एम्पेरर विच वॉज आणि हे जे होते बहादूर शाह ही वॉज अ उर्दू पोएट आणि यांना काय म्हणू शकतो आपण लास्टला यांच्या टाइम नंतर जे आहे मॉडर्न हिस्ट्रीचं स्टार्टिंग होऊन गेलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सर्व लेटर मुघल्स पण आपण डिस्कस केले. आणि बघा मुघल एम्पेरर हळूहळू डिक्लाईन झाला कारण की औरंगजेब नंतर जितके पण रूलर आले ते तितके चांगल्यांनी हँडल केले नाही. ठीक आहे. लॅक ऑफ स्टॅबिलिटी होती या पूर्ण एम्पेररमधली. आणि त्याचबरोबर मिलिटरी पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ठीक आहे इट वॉज एक्सपोज बाय नादिर शाह आणि अहमद शाह अब्दाली अँड दॅट्स इट. होतं इतकंच. काही मेजर रिजन्स राहिले तिथे पण तेच आहे. विकनिंग पॉवर झाली, सेंट्रल पॉवर. ठीक आहे. आणि मग ऑर्थोडॉक्स पॉलिसी होती औरंगजेबची पण नंतर लेटर मुघल पिरियडमध्ये या लेटर
काही पॉलिसीज जर ही पण चांगली आणली असेल तरी पण ऑर्थोडॉक्स नेचर ऑफ औरंगजेब वगैरे काही असे प्रोव्हिजन ज्यांनी औरंगजेबनी जे आणली त्याच्यामुळे हळूहळू जे आहे मुघल एम्पायर डिक्लाइन होत गेलं. ठीक आहे, तर हे झालं आपलं रिजन्स. सो दॅट्स इट. पूर्ण जे आहे मिडेवल हिस्ट्री आपण पूर्ण डिटेल केली आहे एन्टायर मॅरेथॉन व्हिडिओमध्ये. सो प्लीज डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब द चॅनल. आणि जे पण मुलं हा व्हिडिओ एंडपर्यंत बघत असेल तर प्लीज मेन्शन द एंड ॲट द कमेंट सेक्शन. आय होप सेशन वॉज गुड आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. सी यू सून इन द नेक्स्ट वन.